सिटिझन्स ऑफ युनिव्हर्स या पॉडकास्ट सिरीजचा हा दुसरा भाग. अगदी 10 दिवसात आयुष्य बदलू शकतं, तेही कोणाची मदत न घेता. 30-30, 40-40 वर्ष सहन केलेले शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास दूर होऊ शकतात. आज याच प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत. असेच अनेकविध विषयांवरचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी तुम्ही हे चॅनल अवश्य सबस्क्राईब कराच. आणि आजचा एपिसोड निदान अशा 3 व्यक्तींना पाठवा ज्यांना या माहितीची गरज आहे आणि या माहितीचा उपयोग होईल. तो नमस्कार. मी योगिनी नेने. सिटिझन्स ऑफ युनिव्हर्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या पॉडकास्टचा विषय आहे हो'पोनोपोनो अर्थात HPP. मुळात HPP बद्दल आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू अशी 4 ओळींची प्रार्थना एवढंच माहीत असतं. बऱ्याच जणांना हे नेमाने केलं तर त्यामुळे काही काही फायदे होतात याचा अनुभव सुद्धा आलेला असतो. पण ही 4 वाक्य म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू हे सगळं आपण कोणासाठी म्हणतो आहोत आणि त्याने नक्की काय होतं याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे जे काही रिझल्ट क्रिएट करता येऊ शकतात हो'पोनोपोनोच्या मदतीने ते तितके इफेक्टिव्हली येत नाही. हे प्रश्न जे काही आहेत, नक्की काय होतंय, इथे काय सुरू आहे किंवा कशा प्रकारे बदल घडतायत, कशाने बदल घडतायत, हे सगळे प्रश्न असेच राहतात. आणि जेव्हा मी हो'पोनोपोनो सेल्फ हीलिंग म्हणून शिकवायला सुरुवात केली, तेव्हा ह्या सगळ्यांचे म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर यायला लागली आणि आम्ही सगळ्यांनीच ज्याने हा कोर्स केला त्यांच्यासोबत मी सुद्धा खूप वेगळाच अनुभव गेले काही महिने घेतोय. अ, अगदी म्हणजे 10 दिवसांच्याच कोर्समध्ये केवळ हे शिकलेल्या लोकांची आयुष्य कशी बदलतात, हे मी खूप छान जवळून बघतीये. आणि म्हणून मग विचार केला, की त्यांचे आयुष्य बदलतायत म्हणजे नक्की काय होतंय, हे तुमच्याशी सुद्धा शेअर करावं. आणि म्हणून आज आपण इथे गप्पा मारायला खरं भेटलो आहोत. आपल्यासोबत आहे चैत्राली जोगदंड, हर्षा कुलकर्णी, नेत्रा सुर्वे, मुकेश बोरा आणि स्वाती कोठेकर. सो या 6 मंडळींनी हो'पोनोपोनोचा कोर्स केला, ते प्रॅक्टिसही करतायत आणि जे जे काही अनुभव त्यांना आले, जो काही त्यांचा जर्नी आहे, तो सगळा जर्नी तुमच्याशी शेअर करायला आज आपण इथे भेटलो आहोत. तर पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे, की हो'पोनोपोनो किंवा HPP हा कोर्स करताना तुमच्या डोक्यात काय कल्पना होती? म्हणजे कोर्स सुरू करण्याआधी काही एक ऐकलं असेल आणि ॲक्चुअल कोर्स सुरू करताना, ॲडमिशन घेताना तुमच्या डोक्यात नक्की काय कल्पना होती? कोर्स म्हणजे कसं, की आपल्याला वाटतं, की स्पेसिफिक एका पद्धतीनेच आपल्याला चालावं लागणार आहे किंवा खूप साऱ्या पद्धती फॉलो कराव्या लागणार आहेत, असं आपल्याला वाटतं. HPP करायच्या वेळेस मला वाटत होतं, की एक नवीन गोष्ट आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि एक अशी भीती पण होती, की खूप काय म्हणता येईल ना, की रूल्स फॉलो करावे लागतील. पण HPP शिकल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की रूल्स तुम्हाला फारसे फॉलो नाही केले, तरीही एक जे तुमचं रोजचं जगणं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला HPP क्लब करता येतं आणि त्यातनं अनेक प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ती मिळत जातात आणि हळू-हळू सगळं सॉर्ट आउट व्हायला सुरुवात होते. हे कोर्स नंतर लक्षात आलं. म्हणजे करता-करताच या सगळ्या गोष्टी समजत गेल्या. मला याच्यात एक ॲड करायला असं आवडेल, की कोर्स जेव्हा म्हणजे जेव्हा आपल्याला समोर येतं, लाइक काही YouTube व्हिडिओजमध्ये वगैरे आपण खूप बेसिक बघतो. HPPचे खूप सारे व्हिडिओज मीही पाहिले होते हा कोर्स करण्याआधी आणि जसं आता योगिनीताईंनी सांगितलं, की आपण ते 4 सेंटेन्सेस म्हणतोय वगैरे. हे मी ट्रायल एरर बेसिसवर बऱ्याच वेळा केलं आणि मग असं झालं, की आता इथे काय वेगळं शिकायला मिळणार आहे. पण ते असं नाहीये. जे आपल्याला दिसतंय YouTube व्हिडिओमध्ये किंवा इव्हन कुठेही आपल्याला सांगितलं जातं ते फक्त हिमनगाचं टोक म्हणूया आपण. खाली अशा खूप गोष्टी आहेत, की ज्याने तुम्हाला इनसाइड आउट बराचसा आउटलुक मिळतो तुमच्या लाईफकरता. आणि मला जेव्हा सजेस्ट झालं होतं तेव्हा ते एका
पर्टिक्युलर रिलेशनशिपसाठी होतं असं मी म्हणते. पण त्यानंतर जे काही उलगडत गेलंय ना, तो एक जर्नी स्टार्ट होतो तुमचा ॲज अ पर्सन. सो हे खूप मला एच-पी-पी स्टार्ट केल्यापासून असं मला झालं, की ओके मी एक वेगळा पर्सन पण आहे, जे आजवर मला कधी एक्सप्लोर नव्हतं झालं किंवा मला कळलं नव्हतं, की मी अशी आहे. वाह! सो इन अ वे स्वतःची नव्याने ओळख व्हायला सुरुवात झाली या 10 दिवसांच्या कोर्समध्ये असं नक्कीच, म्हणायला हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. नक्कीच. येस. सो तू आता म्हणालीस, की एका रिलेशनसाठी मला हे शिकायचं होतं. येस मुकेश बोला. याच्यात मी एक अजून ऍड करतो, की ताईंनी जे सांगितलं चित्रताईंनी, की YouTubeवर बेसिक व्हिडिओ बघितले. पण ती YouTubeची कन्सेप्ट आणि ऍक्च्युअल योगिनीताईकडनं शिकलेल्या एचपीची कन्सेप्ट यात फार डिफरन्स आहे. म्हणजे एका याच्यात सांगायचं म्हटलं तर आपण जे YouTubeवरचे व्हिडिओज बघतो, त्यातलं कन्सेप्ट हे फार फार वेगळं आहे. आणि ऍक्च्युअल एचपीपी काय आहे, ते आपल्याला बरोबर. योगिनीताईंनी शिकवलं. ओके. अभ्यासपूर्ण एच-पी-पी म्हणजे हो. तो एक वेगळा अभ्यासक्रम आहे कंप्लीटली. इट्स नॉट Yes. जस्ट 4 लाईन्स असं. ॲब्सोल्युटली. त्याच्यामध्ये काय होतं, की आपलं माइंडमध्ये कन्फ्युजन जास्त होतं त्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये, की अरे याचे एक वेगळा सांगतो, तो वेगळा सांगतो. पण ऍक्च्युअली जेव्हा आपण कोर्स करतो आणि जेव्हा योगिनीताईने आपल्याला ते शिकवलं, त्याच्यामध्ये फार डिफरन्स आला आपल्याला, की बरोबर. काय आहे आणि एचपीपी कशाकरता केलं पाहिजे, कोणाकरता केलं पाहिजे. आपण अगोदर मी करत होतो दुसऱ्याकरता, पण कोर्समध्ये जे शिकवलं गेलं त्यानंतर लक्षात आलं की एचपीपी कशाकरता करायचं आणि त्याचे रिझल्ट फार भन्नाट वेगळे आहेत मग. ओके. अ, सो मला एक सांगायचं आहे. ॲक्चुअली मी जेव्हा एच-पी-पी करायला सुरुवात केली म्हणजे शिकण्यासाठी आले, तेव्हा मला माझं लाईफ चेंज करायचं होतं, की मी हे आता होपोनोपोनो मी खूप ठिकाणी ऐकलं होतं आणि मी त्याप्रमाणे ट्राय पण करत होते. पण मला काही फरक जाणवत नव्हता. आणि म्हटलं बघूया आपण आता इथे मॅमकडे कोर्स करून आपण बघू काय बदल होतोय. पण अक्षरशः 360 डिग्री लाईफ कसं चेंज होतं, तो हा कोर्स करून मला समजलं. म्हणजे मला विश्वास स्टार्टिंगला असं वाटलंच नव्हतं, की इतका लगेच माझ्यामध्ये फरक पडेल, की मी म्हणजे असं असतं, की नाही, की एका ठिकाणी आपण जात असतो, एका ठिकाणी असा पाऊस पडलेला दिसतो. खूप पाऊस पडतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो पाऊस एका सीमेपर्यंत एक पावलाच्या आतमध्ये पाऊस खूप असतो आणि दुसऱ्या पावलाच्या बाहेर पाऊस बिलकुल नसतो. तसा माझ्यात हो. बदल झाला अक्षरशः. म्हणजे 15 दिवसात असा माझ्यात बदल होईल म्हणजे इतक्या 40 वर्षांचं जे मी काही निगेटिव्हिटी जे काही बॅगेज. टेन्शन मी हं. भोगलं होतं ते इतक्या 15 दिवसात असं मिरॅकल होईल असं म्हणजे वाटलंच नव्हतं आणि ते झालं या कोर्समुळे. सुपर्ब, सुपर्ब. तोच माझा पुढचा प्रश्न होता, की जे नेत्राने म्हटलं, की मला स्वतःला बदलायचं होतं. सो तुम्ही कोर्स जेव्हा जॉइन केला, तेव्हा तुमच्या डोक्यात एक असतं ना, एक स्टार्टिंग पॉइंट असतो, की बुवा माझ्यासमोर असलेले मला हे प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. सो तसं तुमच्या डोक्यात काय होतं? आणि मग पुढे नक्की काय-काय होत गेलं? असा जोडप्रश्न त्याला घेते. येस स्वाती. एच-पी-पी आधी मला माहिती होतं याच्याबद्दल. प्रार्थना कशी करायची वगैरे याच्याबद्दल इतकं माहिती नव्हतं. पण जेव्हा कोर्स केला आणि तुम्ही जे सांगितलं प्रेयर्स कशा म्हणायच्या असतात वगैरे, तर हे कळलं की नक्की ते कशावर काम करतं, कुठल्या-कुठल्या एरियाजमध्ये लाईफच्या ते काम करतं. मी स्वतः माझ्यासाठीच केलेलं. माझ्यामध्येच खूप सारे प्रॉब्लेम्स होते. माझ्यासाठी मी केलं, पण नंतर मी लहान मुलांसाठी काम करत असल्याने अ, माझ्याकडे केसेस येत गेल्या आणि मी त्याच्यावर काम करत गेले. एकेका केसवर काम करत गेले आणि त्याचे रिझल्ट्स मिळत गेले. हे सगळं करत असताना थ्रू आउट जेव्हा ज्यावेळेला क्लास करत होते, त्यावेळेला प्रॅक्टिस म्हणून पण जेव्हा आम्ही एच-पी-पी करायचो वगैरे, तर लाईफमध्ये पण खूप चेंजेस आले. छोटे-छोटे प्रश्न असे चुटकीसरशी सॉल्व्ह वगैरे व्हायला लागले. त्याच्यानंतर कळलं, की ही प्रॅक्टिस आहे एक आणि मग ती प्रॅक्टिस आमची सुरू झाली. म्हणजे केलं होतं स्वतःसाठी, पण नंतर मग हे इतकं वाढलं, त्याचे रिझल्ट्स मिळायला लागले. अगदी कामवाल्या बाईला पण त्याचे रिझल्ट्स मिळायला लागले. ती इतकं कौतुक करायला लागली वगैरे. मग त्याच्यानंतर असा विचार केला, की नाही आता याच्यामध्ये काम करायचंय आणि मग काम सुरू झालं. सुपर्ब. अ, सो कोर्स सुरू असताना म्हणजे एक टप्पा असतो जेव्हा आपण कोर्स सुरू करण्याच्या आधी किंवा काही नवीन शिकण्याच्या आधी एक ढोबळ अशी आकृती असते डोळ्यापुढे. मग ॲक्चुअली शिकायला सुरुवात करतो तेव्हा काही उलगडत जातात गोष्टी. आणि पूर्ण झाल्यानंतर ॲक्चुअली तुम्ही आता सगळेजण सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहात, तेव्हाचा प्रवास. सो तुमच्या समोर जेव्हा कोर्समध्ये काही अनुभव येत गेले किंवा काही गोष्टी नव्याने समजत गेल्या, उलगडत गेल्या, काही अनुभव आले असतील वेगळे, त्याबद्दल शेअर केलत तर आवडेल. माझा कोर्स चा आय थिंक सेकंड डे होता.
म्हणजे याआधी अगदीच फर्स्ट डे झाला होता फक्त आणि असं खूप न्यूसन्स क्रिएट करणारे म्हणजे अकारण सगळ्यांना त्रास देणारे नेबर मला पण लाभलेले आहेत. तर त्या दिवशी पण त्यांचा नेहमीप्रमाणे जो काही गोंधळ व्हायचा होता तो झाला, जे काही भांडण व्हायचं होतं ते झालं आणि कायम असं झाल्यानंतर मला खूप निगेटिव्ह फिलिंग येते आणि कायम इतकी पण असे असे वाद झालेत, की कायम मला पोलीस केस वगैरे दिसायला लागते, इतकं झालेलं आहे. तर त्यावेळेला माझा कोर्स सुरू होता आणि मी एक 5-10 मिनिटं लेट झाले कोर्सला म्हणजे जॉइन करायला. सो मी इतकी त्यावेळेला इमोशनली डाउन होते, की मी इमिडिएटली ते सगळं सांगितलं योगिनीताईंना, की असं झालंय. त्या म्हणाल्या, "एच-पी-पी कर." काय, काय ते त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी केलं. आज तागायत म्हणजे आता ही घटना घडून 3 महिने झालेत. 3 महिन्यात मध्ये असं झालंय, की ती ती व्यक्ती पूर्ण बिल्डिंगमधल्या वेगवेगळ्या लोकांशी भांडून आली मी सोडून. आणि आता ती माझ्याकडे बघतही नाही आणि जर तिने बघितलं, तर ती अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित पोलाईट टोनमध्ये माझ्याशी बोलते. वाह! म्हणजे एकही म्हणजे ही खूप छोटी गोष्ट मी सांगतेय, बट इतक्या छोट्या गोष्टीवर सुद्धा ते काम करतं. म्हणजे मग डेफिनेटली ज्या गोष्टी तुम्हाला अगदी पोटतिडकीने मिळवायच्या असतात आपल्याला, जसं आता नेत्राताईंनी पण सांगितलं किंवा स्वातीताई पण सांगतायत, की काही खरंच खूप गोष्टी असतात ज्या आपण 30-30, 40-40 वर्ष अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामध्ये तरी हे खूप वंडरफुली काम करतं. हे हा कोर्स करण्याचं माझंही कारण वैयक्तिकच होतं आणि वैयक्तिक आहे. पण त्याच्यातून येणारी जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा आज एखादी अडचण समोर आली तर आता तितकं टेन्शन येत नाही. असं होतं की चला एच-पी-पी आहे आणि इमिडिएटली ते सुरू होतं. जसं आपण म्हणतो ना, की इथून नाम यायला लागतं. बऱ्याच लोकांना ज्यांना रामाचं नाव घ्यायची सवय त्यांचं नंतर नाम जेव्हा इकडून चालू होतं, तसं तुम्ही कंटिन्युअसली त्या फ्लोमध्ये राहिलात तर ते सुरू होतं आणि तुमचे फॅमिली मेंबर पण ते हळू फॉलो करायला लागतात. सो घरामध्ये ती खूप पॉझिटिव्हिटी आणि एच-पी-पी जाणवायला लागतं, की तुमच्या घरात तुमच्या व्यतिरिक्त काहीतरी काम करतंय. आणखी एक गोष्ट मी ॲड करेन. असं प्रत्येकाचं लाईफ असतं आणि त्यामध्ये सुख-दुःख सुरू असतं. आपल्याला वाटतं इट्स ऑब्व्हियस आणि आपण ते कुठल्यातरी एका पद्धतीने ते ॲक्सेप्ट पण केलं असतं, की चला हा प्रॉब्लेम माझ्याकडे आहे. पण अशी एक सिच्युएशन येते, की त्यावेळेस वाटतं इनफ हे आता बस. हे नको आहे, जे काही खुपतंय मला ते नको आहे. आणि त्यावेळेस मग आपल्याला काहीतरी असं हवंय, की जे याच्यावर सोल्युशन देईल. तर मला वाटतं, की ही ती गोष्ट आहे, जी तुम्हाला सोल्युशन देईल. आणि ज्यावेळेस एच-पी-पी सुरू करायला सुरुवात केली, त्यावेळेस मला असं जाणवलं, की जिथे मी स्टक झाले होते, तिथून मला पुढे मार्ग दिसत नव्हता, की आता मी पुढे कुठे जायला पाहिजे. आणि एच-पी-पी नंतर मला हे उलगडत गेलं, की मला रस्ते किती आहेत. म्हणजे असं म्हणतो ना, एकदम खूप सारे दरवाजे मला दिसायला लागले. आणि ते खूप छान होतं म्हणजे, की मला पुढे कुठे जायचंय. माझं फिक्स झालं सगळ्या गोष्टी. म्हणजे हे खूप माझ्यासाठी फार महत्वाचं होती ही गोष्ट. क्लॅरिटी आली एकूणच. हं. वंडरफुल. अ, याच्यात मी पण ऍड करेन. अ, काय असतं की बरेचसे बॅगेजेस आपण घेऊन चालतो आणि कोणी काही सांगितलं की आपण त्या गोष्टीवर त्याच्या मागे धावतो. परंतु रिझल्ट नाही मिळाल्यामुळे आपण परत ते सोडतो आणि दुसरं पकडतो. पण एचपीपी मुळे काय झालं की पहिल्या दिवशी आमचा क्लास झाला आणि सेकंड डेच मला आठवतं की सेकंड डेच मी एक मिरॅकल सांगितलं ग्रुपवर. माझं एक जवळजवळ 17-18 वर्षापासून जुनं काम होतं आणि ते एका रात्रीतनं एचपीपी मुळे मी ते सोडून दिलेलं होतं ते काम. परंतु एचपीपी मुळे त्या दिवशी रात्री बॅक ऑफ द माइंड ते एचपीपी सुरू झालं आणि सकाळी उठल्यावर पण एचपीपी सुरू केलं आणि समोरून मला रिप्लाय आला की बाबा हे असं काम आहे आणि ते सरकारी काम होतं. सरकारी काम म्हटलं म्हणजे ते या टेबलावरनं त्या टेबलावर, त्या टेबलावरनं त्या टेबलावर फिरावं लागलं. परंतु जेव्हा समोरून त्यांचा फोन आला आणि नाही तुम्ही या आणि तुमचं काम एका मिनिटात होतंय. तर तो अनुभव सगळ्यात माझ्याकरता हे होतं की मिरॅकलच होतं खरंच ते, की जेम्स बॉन्ड सारखं बंदुकीतनं गोळी सुटली आणि काम झालं. नाहीतर एरिया माझ्या मागल्या चालू होतं, फिरत होतो. परंतु मी बऱ्याचशा मॉडॅलिटी करून फिरून सगळं करून बघितलं. पण जे एचपीपीमुळे जे एक किक बसली कामाची किंवा प्रत्येक लाईफमध्ये ती एचपीपीमुळे आली. आणि इव्हन मी म्हणजे जेव्हा मंदिरात जातो किंवा घरी देवपूजा पण करतो, तर देवाचं नाव घेताना ते देवाचं नाव कमी घेतलं जातं आणि एचपीपी तिथे जास्त होतो माझ्याकडनं. तर कारण की आपण ज्या काही चुका केल्यात किंवा कर्म, आपण देवपूजा करतो किंवा मंदिरात दर्शन घेतो, ते कर्म करतात, कर्म रिलीज करण्याकरता. करेक्ट. तर ते एचपीपी मध्ये ते एक ताकद मला मिळाली की देवाचं नाव घेतोच आहे, त्यातला काही पर्यायच नाही त्याला. पण तू त्याला सोबत जे मल्टीव्हिटॅमिन मिळालं मला, ते Booster एचपीपीचं मिळालं. मिळालं. हा बूस्टर डोस. ते एचपीपीचं मिळालं, की त्याच्यामुळे ती माझी प्रार्थना अजून मला असं वाटायला लागलं की फास्ट युनिव्हर्सकडे जाते आणि त्याचे रिझल्ट मला
फार लवकर लवकर म्हणजे त्या 10 दिवसाच्या कोर्समध्ये मला तरी वाटतं की माझे 10 मिरेकल झाले. हो. मला आठवतंय तुम्ही ज्या बॅचला होता तेव्हा अक्षरशः आपण एवढी धमाल केली होती, की दररोज तुमच्याकडनं एक आउटकम येत होता आणि हो. ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्याच गोष्टी विशेषतः मला इथे मेन्शन करावंसं वाटतं, की सगळ्याच गोष्टी या फायनान्सशी रिलेटेड होत्या. म्हणजे येस. हीलिंगबाबत बहुतेक लोकांच्या मनामध्ये असा समज असतो, की हीलिंग हे किंवा एच-पी-पी काय किंवा ॲक्सेस बार्स काय, रेकी काय हे प्रकृतीसाठी, शरीराच्या इश्यूजसाठी काम करतं. पण ॲक्चुअली आम्ही जे अनुभव घेतो आणि जे प्रॅक्टिकली खरं पण आहे, की इट वर्क्स ऑन एव्हरी एरिया ऑफ अवर लाईफ. सो येस. हेल्थ, रिलेशन, प्रोफेशन सगळ्या गाड्या अशा 4th गिअरमध्ये धावायला लागतात. हो, अगदी, अगदी. म्हणजे माझा एच-पी-पीचा ॲडव्हान्स संपता आपली ॲक्सेसची बॅच डिक्लेअर झाली आणि मला खूप मनापासून इच्छा होती ॲक्सेस करण्याची. पण मला असं झालं, की मी फीज कुठून आणू? आणि एकच वाक्य तुम्ही लास्ट डेला मला म्हणालात, "येतील तुला फीज, तू एच-पी-पी कर, होईल म्हणजे तू टेन्शन नको घेऊ." आणि मला असं झालं, की असं कसं? पण मला माहितीत ना सोर्सेस. परत लॉजिकल माइंड. ते जे काही आपलं पॉपअप होतं, आपण जे डे टू डेमध्ये वापरतो, ते आपल्याला असं असतं, की ही फॅक्ट मला माहिती आहे. फॅक्चुअल गोष्टी आहेत ना ह्या. ही फॅक्ट मला माहिती आहे. पण स्टिल एच-पी-पी चालू होता आणि इच्छा खूप स्ट्राँग होती. बरोबर आपली ॲक्सेसची बॅच चालू होण्याच्या 10 डेज आधी ऑल ऑफ अ सडन कुठूनही नोव्हेअर मला एक्झॅक्ट ती अमाउंट आली, जी अमाउंट मला ॲज अ फी पे करायची होती. आणि हे माझ्यासाठी म्हणजे फायनान्स रिलेटेड स्पेसिफिकली तुम्ही आता म्हणालात म्हणून, माझ्यासाठी हे खूप मोठं मिरेकल होतं, की आउट ऑफ नोव्हेअर पण मनी येतो आणि तो कसा कुठे तुम्ही तुमच्या म्हणजे ते काय म्हणतात त्याला खाने पे लिखा है दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ते मी आयुष्यात पहिल्यांदा खरं तर अनुभवलं आणि ते माझ्या लाईफटाईम मेमरीमध्ये बेस्ट मेमरीजमध्ये आहे ते. ते मला कोणाला मागावे नाही लागले. मला जे हवं होतं ते मला असं समोर आलं. फक्त मला मनापासून प्रार्थना करायला लागली. पण ती आपण मला वाटतं डे टू डे करतच असतो प्रत्येक गोष्टीकरता. ते जसं मुकेशने म्हटलं तसं, की त्या प्रार्थनेला एच-पी-पीचा बूस्टर बरोबर, असं बरोबर. हे होतं. ग्रेट. खरंय. सो लॉजिक आणि मॅजिक हा जो म्हणजे हे जे काय म्हणू जे चूज करणं आहे या दोन्ही गोष्टीपैकी, की लॉजिकल माइंडला नाही पटत अशी जादू होऊ शकते, असं मॅजिक होऊ शकतं आणि देन एच-पी-पीच्या पहिल्या दिवसापासून रोज आपलंही आणि इतरांचंही मॅजिक होत असताना बघायला मिळतं. सो हे लॉजिक मॅजिकचं बॅलन्स तुम्ही आता कसं करता? सो नाऊ एवढे 2-3 महिने प्रॅक्टिस करत असताना कुठेतरी अजूनही लॉजिकल माइंड उड्या मारत असेल आणि मॅजिक तुम्ही अनुभवलेली असल्यामुळे ती तर कुठे जात नाही आता एकदा डोक्यात बसली की. सो हे बॅलन्स तुम्ही कसं करता? येस स्वाती. लॉजिकल माइंड नेहमी सांगत असतं, की कदाचित या एरियामध्ये हे काम करू नाही शकणार. असं थोडा नेहमी होतं. आवाज थोडा उंच. हां. लॉजिकल माइंड मला नेहमी सांगत असतं, की या एरियावर कदाचित एच-पी-पी काम करणार नाही. पण आता सवय त्याची इतकी झाली आहे, सकाळी पहिलं काम आणि रात्री शेवटचं काम त्याच्यामुळे दिवसभर ते डोक्यामध्ये तेच घोळत असतं. म्हणून एक एक्सपिरियन्स सांगते. माझ्या मैत्रिणीची 7 तोळ्याची ज्वेलरी हरवली होती आणि ती ज्वेलरी मी तिला अगदी सहज म्हटलं. ती माझ्याकडे आली होती आणि इतकं रडगाणं गात होती, की बापरे! ती जर नाही सापडली ना, तर मग सासूला काय माझं ती चटणी करेन वगैरे असं तसं. सासू नुकतीच आली होती. आणि मी तिला तोंडातून निघालं, की "अगं, मी तुला ना हीलिंग देते, सापडेल." हे सांगितल्यानंतर मलाच टेन्शन, की काय मी त्याला काय हीलिंग देणार आहे? तरी पण मी ते एच-पी-पी केलं आणि सकाळी तिला समजवायला म्हणून मी फोन हातात घेतला, की "अगं, एका हीलिंगने नाही होणार, अजून 2 दिवस." त्याच्यात तिचा मेसेज होता, की ज्वेलरी सापडली म्हणून. म्हणजे निर्जीव वस्तूंवर पण हे काम करतं. रस्त्याला किती वेळा मी एच-पी-पी दिलंय. बोरिवली आणि ठाणे बऱ्याच वेळा प्रवास करायला लागतो आणि मोठ्या-मोठ्या घोडबंदरच्या रांगा असतात. आमच्या इथून ना जेव्हा ड्रायव्हर निघतात शाळेचे, तेव्हा ते ज्यांची बिल्डिंग उंच तिथे फोन करून विचारतात, "मॅडम ट्रॅफिक है क्या? नीचे से ले लूँ की फ्लायओव्हर से ले लूँ?" इतकं आहे. पण मी जेव्हा बोरिवलीला जाते, कांदिवलीला जाते, मला रस्ता सुसाट सापडतो एकदम. तर हे म्हणजे हे माझ्यासाठी खूप मिरेकल आहे, की निर्जीव वस्तूंवर पण ते काम करतं आहे. सजीव वस्तूंवर पण काम करतंय. एक एक केस तर अशी होती, की हिस्ट्री काहीही माहिती नव्हती. ती बाई माझ्याकडे आली, माझी चपातीवाली बाई आणि त्या ताई मला म्हणाल्या, की "मान ना खूप दुखते. मला 3-3 महिन्यांनी एक इंजेक्शन घ्यावं लागतं. खूप भारीतलं इंजेक्शन आहे ते. अ, पण ना आता मी जरा कंटाळा करते म्हणून, पण आता मला घ्यावं लागेल." आणि मान अशी वाकडी करून आलेली. माझ्या तोंडून पटकन निघालं, की "तू राहू दे आज, मी हीलिंग देते तुला." ती म्हणाली, "नाही, नाही, माझं मन कुठेतरी हे." म्हणून ती काम करत होती आणि मी तिला हीलिंग दिलं. बापरे! ती बाई इतकी खुश होऊन माझ्याकडून गेली. माझ्याकडून ती शेजारी गेली आणि तिथून तिने फोन केला, की "ताई मला ना थोडं बरं वाटतंय." त्याच्यानंतर घरी गेली
दुसऱ्या दिवशी तिने सगळं किचन काढलं. परत फोन केला, की "ताई मी एवढं काम कधीच करत नाही. मला माहिती नाही कालपासून काय होतंय आणि हे पण माझ्यासाठी मिरेकल." तेव्हा पण माझं माइंड असं होतं, की याच्यावर हे काम करेल की नाही? पण ते झालं. सुपर. एनीबडी एल्स? लॉजिक आणि मॅजिकचा लॉजिक आणि मॅजिक म्हणजे माझं तर लॉजिकल माइंड मला बसूच देत नाही खरं तर. पण ऍक्च्युली आता मी या कोर्समध्ये हे शिकलीये की येणार लॉजिक, येणार त्याच्यामध्ये आपल्याला ते काहीतरी पॉपअप करणार आणि तो असा प्रश्न असतो ना, की जो तुम्ही अटेंड केला तर नाही का निगेटिव्ह मार्किंग काइंड ऑफ सिच्युएशन आहे ती. म्हणजे जातातच तिकडे मार्क. तुम्हाला माहिती आहे की तिकडे मार्क जाणार आहेत. त्यापेक्षा जे प्रश्न अटेम्प्ट करणं सोपं आहे, ते आपण करूया का? असं ठरवून मग लॉजिकल माइंडचा प्रश्न ऐकून घेते मी वैयक्तिक स्वतः. पण मग मी त्याच्यामध्ये अडकत नाही. त्या थॉटवरती मी राहत नाही आणि त्या थॉट नंतर मी पुन्हा एचपीपी करायला लागते, की जाऊ दे ठीक आहे, जे काही आलं असेल, पण मला हेच हवंय. जसं लहान मूल हट्ट करतं ना, आपण त्याला सांगतो, की आपल्याकडे पैसे नाहीयेत ही वस्तू घ्यायला. पण त्याला ते समजत नाही. त्याला काय वाटतं, की ₹50 ची तर वस्तू आहे, असं कसं आई-वडिलांकडे पैसे नाहीयेत? आणि मग ते 50 असू नये तर 500 असू, ते रडत राहतं. शेवटी एका लिमिट नंतर आपण त्याला ते देतो. सो मे बी मी म्हणत नाही हे या वेने, पण एक एक्झाम्पल. पण जर आपण सतत एक युनिव्हर्सला पॉझिटिव्हली मेसेज दिला, की बाबा हेच हवं आहे आणि इतक्या स्ट्रॉंगली हवंय आणि वी आर आस्किंग इट फॉर डिव्हाइन पर्पज. वी आर नॉट हार्मिंग एनीवन. हे आपल्या बेटरमेंट करता किंवा कुणाच्या तरी हिलिंग करता. सो जो पर्पज आहे त्यामध्ये तो खूप मॅटर करतो आणि विथ दॅट पर्पज इफ यू आर पुटिंग समथिंग विथ द अलाइनिंग विथ द युनिव्हर्स तर मे बी डेफिनेटली तुम्हाला ते लॉजिकल माइंड कारण नेक्स्ट डे किंवा विदिन 4-5 डेज तुमचं लॉजिकल माइंड ब्रेक होतं. अरे हे तर असं झालं. अगदी मी म्हणत नाही की तुम्हाला त्याचं काय म्हणतात त्याला तो एक्सपिरियन्स येईल, पण तुम्हाला अवेअरनेस येईल. जसं आता हर्षदांनी सांगितलं, की मला मार्ग मिळाला. सो अवेअरनेस हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा मला पण सापडला. कारण मला ना समजतच नव्हतं, की माझं काय चाललंय. बिकॉज ऑफ स्ट्रेस असेल, वैयक्तिक गोष्टींमुळे असेल. पण आता मला समजतंय माझी एनर्जी लेव्हल, काम करण्याची पद्धत, माझं चिडण्याचा जर मी चिडली एखाद्यावरती तर त्याचा पण पॅटर्न बदलला. इन अ इन अ व्हेरी बिग वे, की मी खूप शांतपणे समोरच्याला सांगते, की मी तुझ्यावर चिडलीये. ते कधीच होत नव्हतं. हां. हां, म्हणजे हे खूप मिरेकल आहे. पर्सनॅलिटी चेंज करणं याच्यासाठी क्लासेस करतो आपण ॲक्चुअली मोठे-मोठे. व्हेरी मोठे कोच आहेत याकरता. तर मोठे एचपीपी कोर्सेस असतात आणि ते बराच काळ चालणारी प्रोसेस असते. आणि लाखोमध्ये फीज आहेत ॲक्चुअली त्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड ग्रूमिंग. सो विथ एचपीपी यू कॅन डू इट ॲट युअर होम आणि तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा अंदाज घेत. सो ह्याच्यात तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करताय. दुसऱ्याने दिलेले पॉइंट्स लिहून घेऊन, अच्छा मग ह्या ड्रेसवर हेच घालायचंय का? हे इथून करण्यापेक्षा मी अशी आहे, मी अशी होऊ शकते किंवा मला असं व्हायचंय. सो हे पॉइंटर्स तुमचे तुम्हाला मिळतात. म्हणजे एव्हरीथिंग इज नॉट लाइक अ गाईड म्हणजे आपण नवनीतचं गाईड वापरायचो तसं नाहीये ते. एक पॉइंट आहे जो मला वेगळ्या पद्धतीने अप्लाय होतोय आणि तोच पॉइंट नेत्राताईंना वेगळ्या पद्धतीने अप्लाय होतोय. आणि तू सुरुवातीला जे एक म्हणाली होतीस, की स्वतःची ओळख स्वतःला होत जाणं. हे मला वाटतं अनेक प्रकारांनी होताना दिसतंय आणि आय एम शुअर की हा फार छान अनुभव असतो, की आपण नक्की काय आहोत, हे आपल्याला तरी माहीत असणं. लोकांना कळो न कळो किंवा आपल्यालाच कळलं नाही तर त्यांनाही कळणारच नसतं तसं इथे. नाही. पीपीच्या मदतीने जर एवढं सगळं होऊ शकत असेल तर इट्स हाऊ डज इट गेट एनी बेटर दॅन दिस? दॅट्स ट्रू. सो तुमचं सगळ्यांचं आता स्वातीने ऑलरेडी सांगितलं, की त्यांच्या मैत्रिणीची 7 तोळ्यांची ज्वेलरी हरवली होती किंवा त्यांच्या घरातल्या हेल्पिंग हँडची मान दुखत होती. सो तिला एचपीपी केलं आणि ते बोथ वर बेनिफिटेड. तसं तुमच्या सगळ्यांच्या डेली रुटीनमध्ये एचपीपी कसं सामील झालंय? म्हणजे आता तुम्ही त्याच्यासाठी वेगळा वेळ काढता, की काय नक्की तुमचा रोजचा दिवस कसा असतो एचपीपी सोबतचा? यामध्ये याचं वैशिष्ट्यच असं आहे एच-पी-पीचं, की तुम्हाला वेगळा वेळ काढून फार काही त्याच्या रिच्युअल्स वगैरे करत बसण्याची गरज नाहीये. एक सुरुवातीला फॉर्मॅट कळायला थोडासा एच-पी-पीच्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला एकदा ते सगळं कळलं नीट आणि ग्रास्प झालं, की रोजच्या रुटीनमध्ये ते इतकं सहज सामावलं जातं, की जसं आपण ना येता-जाता जप करतो ना, आता ह्या म्हणाल्या चैत्रालीताई तसं, की वेगळा त्यासाठी वेळ काढा आणि इतकं त्याला काहीतरी अटेन्शन द्या, वेगळा कशावर तरी फोकस करा असं नाहीये. डे टू डे आपलं जे लाईफ आहे, त्यातलेच प्रॉब्लेम्स किंवा त्यातलंच जे काय आपल्याला क्लिअर करायचंय, ते समोर असतं आपल्या आणि त्याच्याकडे बघून आपलं हे एच-पी-पी कंटिन्युअसली सुरू राहतं. आणि गोष्ट अशी आहे, की तुम्ही एका गोष्टीसाठी ते करत असाल, तरीही त्यासोबत अनेक गोष्टी क्लिअर होत जातात. म्हणजे मला पण हा अनुभव आहे, की एच-पी-पी अर्थातच मी पण माझे जे स्टक झाले होते, तिथनं क्लिअर होण्यासाठी, मोकळं होण्यासाठी करत होते. आणि एक जुनी गोष्ट म्हणजे एक 12-13 वर्षांपूर्वी एक पर्सन म्हणजे टीचर म्हणायला हरकत नाही, ते माझ्या लाईफमध्ये आले होते आणि त्यांनी मला थोडंसं जे माझा कॉन्फिडन्स आहे, तो खूप डाउन करण्याचा प्रयत्न केला होता.
पण HPPची बॅच सुरू असतानाच मला तो जो बॅरियर आहे, तो माझा ब्रेक झाला आणि मला जे करायचं होतं, ते ब्रेक करून मला जी पुढे स्टेप घ्यायची होती, ती मी घेतली. म्हणजे अशा पद्धतीने HPP रोजच्या लाईफमध्ये आपण आणलं ना, तर मला वाटते आपल्याला ज्या क्लिअर करायच्या त्या तर होणारच आहे. पण इतर गोष्टी हळू ज्या आहेत ना, त्या अशा मोकळ्या होत जातात. वाह! आणि त्याच्यासाठी तुला वेगळं काही करावं लागलं नाही. म्हणजे बुवा त्या नाही. पास्टमधल्या आठवणीतून बाहेर पडायचंय, तर त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस असं काही नाही, ते करावं न वेगळं लागता. येस, विचार फार त्याकडे फोकस मी केलाच नव्हता. माझा वेगळा फोकस होता. पण ते मला ज्यावेळेस घडली ही गोष्ट त्यावेळेस लक्षात आली, की हे ब्रेक झालंय माझं. ओके शी. ऍक्च्युली HPP काय होतं, की आपण अदर मॉड्युलिटी म्हणा किंवा काय म्हणा, ते एका पर्टिक्युलर गोष्टी करता आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. पण HPP काय होतं, की आपण जर समजा मी जरी फायनान्शियलवर विचार करत असलो, पण HPP माझा फिजिकल पण मला रिझल्ट मिळालेत, मेंटली पण आहेत. म्हणजे ऑल राउंड मध्ये त्याला आपल्याला रिझल्ट आपण विचार करत नाही, की फिजिकल मध्ये मी विचारच केला होता, की मला वेट कमी करायचं, त्याच्याकरता मी काय वेगळं करू का? पण नाही, HPP पण ते पण शक्य झालं. हं. सेकंड, मला झोपेचा भरपूर प्रॉब्लेम होता. म्हणजे झोपताना विचार भरपूर यायचे डोक्यामध्ये. तो कोणी म्हणे हे कर, ते कर, पण तो होत नव्हता. पण ऑटोमॅटिकली HPP माझा तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मला ते केव्हा तो प्रॉब्लेम माझा सुटला कमी हे झाला मला कळलं. कळलंच नाही. अरे, आपण तर याच्याकरता काहीच केलं नाही, हे पण कसं काय होऊन गेलं? मग नंतर लक्षात आलं, आपण तर HPP करतोय. आणि HPPची आता अशी सवय लागून गेली, की बॅक ऑफ द माइंड 24/7 चालूच आहे. चालू आहे. त्यामुळे तो कोणत्या पार्टवर आणि कोणत्या याच्यावर काम करेल, ते आपल्यालाही कळत नाही. आपण विचार करतो भलताच, पण काम वेगळ्याच दिशेने जातं. म्हणजे युनिव्हर्सला माहिती आहे. जे आपण म्हणतो ना, की आपण जे विचार करतो ते होत नाही. पण युनिव्हर्सला माहिती आहे, की आपल्याकरता काय आवश्यक आहे. टेस्ट आहे. तर ते बेस्ट आहे. HPP ते अगोदर क्लिअर होतंय, की बाबा नाही, याचा अगोदर फिजिकल प्रॉब्लेम आहे ना, तर त्याला लांब करू. फायनान्शियल तर नंतर केव्हाही होऊन जाईल. आपण विचार करतो, आपण फायनान्शियलच्या मागेच पळतो, की नाही चला फायनान्शियल. पण आपण फिजिकली लक्ष देत नाही. पण HPP ते एक शक्य झालं, की ज्याची गरज अगोदर आहे आणि आपल्यापेक्षा युनिव्हर्सला जास्त माहिती, की आपल्याला काय बेस्ट आहे. ते ऑटोमॅटिकली ते पण सॉल्व्ह होतात आणि त्याच्यामुळे पुढचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होऊन जातात. जर फिजिकल चांगलं आहे, तर आपण फायनान्शियल पण व्यवस्थित होऊ शकतो किंवा बाकीच्याही गोष्टीमध्ये आपण ऍक्टिव्ह होऊ शकतो. आणि दुसरं काय, की HPP झालं, की सराउंडिंग तुमचं ऑटोमॅटिकली जे तुमच्याकरता आहे, ते सराउंडिंग तुमच्यासोबत असतं. जे आपण मी बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा सराउंडिंग माझं असं होतं, की मी त्यांना सोडू शकत नव्हतो. परंतु HPP असं झालं, की जे माझ्या यायला नको आहेत, माझ्या सर्कलमध्ये, ते ऑटोमॅटिकली लांब झालेत आणि जे माझ्या सर्कलमध्ये पाहिजे आहेत, ते ऑटोमॅटिकली माझ्या सर्कलमध्ये यायला लागलेत. आणि बरोबर. हा चेंजेस केव्हा झाला ते मला नाही कळलं. नाहीतर अगोदर मला असं वाटत होतं, की नाही अरे, माझी तर ते बेडकाला जसं वाटतं ना, की फक्त तलाव जेवढं त्याचं आहे, तसं नाही. हं. बऱ्याचशा गोष्टी ज्या गोष्टींकरता मी कधी विचारही केला नव्हता, अशा काही गोष्टी झाल्यात. ते फक्त HPP नो डाउट एक्सेस बार माझं पण केलं. मी सेशन पण घेतलं होतं एक्सेस बारचं त्यांच्याकडनं आणि त्यानंतर मी एक्सेस बारचा क्लास पण केला. तोही कसा झाला मलाही माहित नाही. परंतु त्याच्यामुळे अ, एक सोबत त्याची मिळून गेली मला एक्सेस प्लस HPP. दोन्ही दोघांचं combination. सांगण्यात दोघी कॉम्बिनेशनमध्ये अजून भन्नाट रिझल्ट मिळायला लागले. वंडरफुल. आपल्यापैकी म्हणजे काही जणांमध्ये असं पण असू शकतं, म्हणजे मोस्टली बऱ्याच जणांकडे असू शकतं असं, की एका कुणाचा तरी विश्वास आहे. जसं ॲज अ हसबंड वाईफ कन्सिडर केलं, की वाईफचा विश्वास आहे आणि हसबंडचा या सगळ्यावर विश्वास नाहीये. तर मे बी आपल्याला असं वाटू शकतं, की घरातले फॅमिली मेंबर सपोर्ट नाही करत आहेत, तर आपण काय करूया? किंवा कसं ते मॅनेज करायचं? तर माझा एक घरातला अनुभव आहे. माझ्या वडिलांचा या सगळ्यावर बिलकुल विश्वास नाही. त्यांचा देवावर खूप विश्वास आहे. पण हीलिंग वगैरे त्यांना समहाऊ असं वाटतं हे काहीतरी नवीनच आहे. आणि उगाचच आलंय हे. म्हणजे स्पष्ट त्यांनी मला हे सांगितलं पण. तर हे काय? ठीक आहे, तू तुझ्या अडचणींकरता करतीयेस, पण मला काही ह्याच्यात हे नाही. आणि झालं असं, की ऑगस्टमध्ये माझी आई सीरियस होती. आयसीयूला होती. आणि ते पेन्शनर आहेत. त्यांच्याकडे एसबीआयचा लाईफ इन्शुरन्स वगैरे आहे. एसबीआय एम्प्लॉयी आहेत. पण ओव्हरऑलच त्यांचं लाईफ खूप डिफिकल्ट गेल्यामुळं कॉन्फिडन्स कमी, की माझ्या बाबतीत गोष्टी चांगल्या घडतील. ॲक्चुअली जे आपण एक्सेसमध्ये पण तुम्ही मला एक्सप्लेन केलंत, की हे का झालं? कारण न्यूक्लिअर फॅमिलीतून आली मी असतानाच आणि त्याच्यात त्यांना कुणीच सपोर्ट नाही केला. त्यामुळे त्यांना अगदी गॅरंटी होती, की मला आईचे इन्शुरन्समधून पैसे येणार नाहीत. आणि मी जेव्हा आईला बरं म्हणजे तिला बरं वाटावं म्हणून तिचं करायला म्हणून 7 दिवस गेले.
ते 7 दिवस मी त्यांना म्हणता येत नव्हतं, आईला बोलता येत नव्हतं. तर त्यावेळेला मी तिला फक्त ती प्रार्थना ऐकायला दिली तिला, त्यांना नाही दिली. कारण ते मला म्हणाले, "मला मला वेळच नाहीये हे सगळं करायला, माझ्याकडे खूप काम आहेत." असं वगैरे. म्हणलं, "ओके." आणि मी त्यांना हीलिंग देत होते. मी इकडे आल्यावर त्यांनी 15 दिवसात मला मेसेज केला. एक्झॅक्ट गेलेला एक ना ₹1 इन्शुरन्स मिळाला त्यांना. आणि ते म्हणाले, "धिस इज द फर्स्ट टाईम इन माय लाईफ की मला कुणाच्याही हातापाया न पडता पैसे मिळालेत. माझ्या हक्काचे." आणि त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आधी जी डॉक्युमेंटेशन प्रोसेस होती, त्यांचं हीलिंग चालू होतं. तर मी तिथे 6 दिवस त्यांच्यापाशी होते. ते रोज असा विचार करायचे, की आज काही माझं काम होणार नाही आणि बँकेत जाऊ देत, हॉस्पिटलला जाऊ देत, जिथे कुठे सह्या लागतात इन्शुरन्स करता. पेन्शनर असल्यामुळे त्यांना प्रोसेस जास्त होती. सगळीकडे 10-15 मिनिटात कामं होत होती त्यांची. आणि ते घरी आल्यावर आईला असं म्हणत होते, "हे मिरेकल म्हणजे हे मिरेकल नाही म्हणाले ते. पण अगं आजचा दिवस खूप चांगला आहे माझ्याकरता. माझी पटापट कामं होतायत." आणि आईला आणि मला माहीत होतं, की आम्ही काय करतोय दोघीजणी. मग जेव्हा ते पैसे आले, तेव्हा आईने त्यांना सांगितलं, की हे देतीये आणि आता ते प्रार्थना स्वतः करतात. त्यांना ॲज अ हीलिंग स्वतः नाही करता येत, पण ते म्हणतात, जे काही आई त्यांना म्हणायला सांगते. त्याच्यात ते कोणती म्हणजे पूर्ण डिटेल प्रार्थना नाही, पण ते 4 हे तरी ते स्वतः म्हणतात. आणि त्यांना पार्किन्सन्स आहे वगैरे, मी तुम्हाला मागे एकदा म्हणाले होते. तर मी त्यांना म्हटलं, की "मी पुढचं पण शिकलीन, मला तुम्हाला ते पण द्यायचंय." तर ते ओके बोलले मला. अजिबात रेजिस्ट नाही केलं त्यांनी, की "हे काय माझा विश्वास नाही." "ठीक आहे, तू म्हणशील तर मी घेतो." सो दॅट की असे पण एक्सपिरियन्सेस घरामध्ये येतील, की हळू फॅमिली मेंबर्स जेव्हा तुमचे अनुभव बघतील, तेव्हा ते बरोबर जॉइन होतात आपल्याला. बरोबर. म्हणजे हसबंड असेल, आई-वडील असतील आणि एकदा जेव्हा म्हणजे एक गुरु आहेत त्यांनी हे सांगितलं होतं, की जर तुम्हाला गुरुपरिवारात यायचंय, तर एकट्याने येऊ नका, ॲज अ फॅमिली या. कारण रेझिस्टन्स जास्त राहतो. तर हा एक परिवारच आहे किंवा ही एक मोडॅलिटी आहे, ही ॲज अ गुरु तुम्हाला बऱ्याचशा लाईफच्या टप्प्यांमध्ये काय-काय शिकवतीये. सो त्या सगळ्यामध्ये गोष्ट अशी होते, की जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, तेव्हा आपसुकपणे म्हणजे इव्हन माझी 7 वर्षाची मुलगी पण एच-पी-पी करते डेली बेसिसवर किंवा व्हेनेव्हर शी नीडेड. तर हे का करते ती? कारण ती बघतीये, की काहीतरी तिला तिचे एक्सपिरियन्सेस येतायत. म्हणजे आता खरं बघायला गेलं तर एक्सपिरियन्स काय आहे तिच्याकडे? दुःख, सुख या सगळ्याच्याच भावना तिच्या इतक्या शॉर्ट टर्म आहेत, की 5-10 मिनिटात ते विरून जातं. पण तरीही ती जे काही युनिव्हर्सला सांगतीये थ्रू धिस प्रेयर, तिला प्रेयरही नाही म्हणतात. ती फक्त हे 4 वाक्य म्हणते. पण त्याचे इंटेन्शन तिचे सेट झालेत. आणि त्याच्यामुळे तिला जे हवंय, ते तिला माहितीये, की मी एच-पी-पी केलं की मिळेल. इव्हन ह्याचा एक जरासा गमतीशीर किस्सा आहे हा. अ, मी हल्ली तिच्या एक्झाममध्ये मी तिला कधी खेळायला सोडत नाही बिकॉज ऑफ की दमून जाईल आणि हे खराब म्हणजे आता लास्ट वीक तिची एक्झाम झाली आणि वातावरण खराब आहे, पाऊस आहे, मुलं आजारी असतात. आणि सडनली मी तिला 2-3दा एक्झामचा थोडासा अभ्यास झाला, की "तू दमलीयेस खेळायला जा." आणि आय वॉज सरप्राईज्ड की मी तिला का म्हणतीये? तर मी तिला म्हणलं, "तू सारखं खेळायला जाते, मी तुला खेळायला जा म्हणतीये." आणि काहीतरी त्या दिवशी मी तिला म्हटलं, तर मी म्हटलं, मलाही कळत नाही मी तुला कसं काय म्हणते." तर ती हळूच आवाजात म्हणली, "मी एच-पी-पी करतीये रोज. तू मला खेळायला सोडावंस म्हणून." किती आणि गोड. दिस इज हॅपनिंग इन माय होम, की मला अजिबात नाही म्हणायचं तिला खेळायला जा आणि मी ऑल ऑफ अ सडन म्हणते, "तू खेळायला जा." आणि ती टुण्णकन उडी मारून बाहेर जाते आणि तिने मला हे सांगितलं, मला असं म्हणजे मला हसावं, रडावं का माझ्या डोळ्यात पाणी होतं, की मी नक्की ह्याच्यात रिएक्ट काय करू? पण हे होतंय. म्हणजे मला सांगायचं हे की एक पॉझिटिव्ह वातावरण, एक ऑरा क्रिएट होत राहतो घरामध्ये आणि त्या हळू-हळू पूर्ण फॅमिली त्याच्यात जॉइन होते. त्यामुळं असं जर झालं की एखाद्याचा जरी विरोध आहे, पण तुम्हाला मनापासून हे करायचंय, तर डेफिनिटली तुम्ही ते केल्याने होणारा फायदा हा खूप ग्रेटर आहे, न करण्यापेक्षा. कॉन्शियसनेस किंवा अवेअरनेस कॉन्टॅजियस असतो, संसर्गजन्य असतो. त्यामुळे कोणीही बरोबर. एक माणूस जेव्हा फॅमिलीतला निवडतो, तेव्हा ऑटोमॅटिकली सगळी फॅमिली त्याच्यामध्ये नक्कीच सामील होते. आणि जसं तू तुझ्या लेकीचं सांगतेस, तसं नेत्राचा सुद्धा मुलगा एच-पी-पी शिकलेला आहे. सो नेत्रा, तुझे त्याच्याबाबतचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. तो आता 13 वर्षांचा आहे, बरोबर ना? हो. ॲक्चुअली त्याला खूप म्हणजे आम्ही एक्सेस बार दोघांनी मिळून केलं मॅमकडे आणि तिथपासून म्हणजे खूप म्हणजे त्याचे काही खूप सारे प्रश्न असतात आणि मॅमला भेटलं की ते क्लिअर होतात. तो खूप म्हणजे प्रत्येक वेळेला मला सांगतो, "आई कुठलाही असेल मला म्हणजे मला मॅमशी बोलायचंय, मला क्लिअर करायचंय." आणि आता पाहतेय ना तर एक्झाम आता त्याची होती आणि त्याला म्हणजे त्याला बाकी सगळे विषय खूप चांगले जातात. फक्त मॅथ्स त्याला खूप कठीण जातो. पण त्याने यावेळेला म्हणजे मला सतत त्याला सांगावं लागायचं, की "ओम अभ्यास कर, अभ्यास कर." खूप माझी चिड व्हायची याच्यावरनं. पण यावेळेला म्हणजे एकाग्रता त्याची इतकी वाढली स्वतःहून येऊन बसायचा. म्हणजे खेळणं तर व्हायचंच त्याचं. खेळ तर सोडलं नाही त्याने खेळायचं. पण तरीही त्याने प्रॉपर आपला अभ्यास प्रॉपर करतोय. सगळं रुटीन त्याचं इतकं छान म्हणजे मला पाहूनच खूप छान वाटतंय त्याचं.
आणि तो नाईट रुटीन करतोय एच-पी-पीचं. सकाळी उठल्यावर करतोय. देवाला दिवा लावतोय तो स्वतःहून सकाळी स्कूलला जायच्या आधी. खूप म्हणजे खूप बदल झाला त्याच्यामध्ये आणि इतका केअरिंग म्हणजे आधी होता, पण त्याच्यापेक्षा जास्त केअरिंग पण झालाय तो. इतका बदल आहे त्याच्यामध्ये आणि मी म्हणजे माझ्या मुलाला तर मी सांगितलंच त्याला क्लास तर तो करतोच आहे, केलं ना त्यांनी. माझ्या बहिणीच्या मुलीला पण मी याच्यामध्ये जॉइन केलं कारण मला इतके अनुभव चांगले आले. तर सगळ्यांनाच आले पाहिजेत हे अनुभव. कारण माझं असं होतं, की मला बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे आता मी इथून बसून बोलतेय ना, मला शक्य नव्हतं 3 महिन्यापूर्वी मी अशी बोलू शकेन. शक्यच नव्हतं. म्हणजे मला आता म्हणजे माझा मुलगा पाहतोय ना, तर तो इतका खुश आहे, की आई बोलतीये माझी छान अशी न घाबरता आणि हे सगळं मॅममुळे शक्य झालंय, की त्यांनी खरंच मला बाहेर काढलं अक्षरशः. म्हणजे मी पूर्ण त्या टेन्शनमध्ये निगेटिव्ह सगळं असं त्याच्यामध्ये अशी पूर्ण अशी खचून गेले होते आणि त्यातून त्यांनी मला असं बाहेर काढलं. या खरंच म्हणजे मी असं नुसतं या सिंड्रेलाची गोष्ट फक्त मी ऐकली होती, की सिंड्रेलाला परीने येते आणि तिचं पूर्ण लाईफ चेंज करते आणि माझी परी म्हणजे ही आहे मॅम. आणि योगिनी मॅमने मला अक्षरशः त्या सगळ्यातून बाहेर काढलं आणि चांगलं लाईफ काय आहे? म्हणजे आता मला बिलकुल कशाचं टेन्शन येत नाही. त्यांनी मला एक किल्ली दिली आहे. कुठलाही काही झालं तरी माझ्याकडे ती किल्ली आहे आणि मी ती किल्ली वापरतेय आणि माझं लाईफ इतकं म्हणजे इतकं छान लाईफ आहे. याचा अनुभव मी घेतेय, की मी खूप निगेटिव्ह होते. खूप विचार करायची, खूप सतत टेन्शन, की अरे नाहीच होणार, होणारच नाही. माझ्याच बाबतीत असं का? म्हणजे अपयश तर मी इतकं सहन केलंय, की कुठलीही गोष्ट मी 200% काही मेहनत घेतली, तर त्याचं 50% फक्त मला मिळायचे. मला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. कारण माझा पेपर माझ्या मैत्रिणीने तसाच्या तसा उतरवला, तर तिला माझ्यापेक्षा चांगले मार्क मिळायचे. पण मला कमी मिळायचे. असा माझा एक पॅटर्न झाला होता. आणि आता म्हणजे मी ते एच-पी-पी शिकतानाच मला एवढे चांगले अनुभव मिळाले, की मी नाट्यशास्त्राची एक्झाम दिली आणि म्हणजे मला आता ते म्हणतो आपण लॉजिकल विचार करून नाही. मला माहिती आहे मला काय मी कितीही मेहनत घेतली तरी मला काही तेवढं मिळणार नाही. आणि मला आउटस्टँडिंगचा ची ग्रेड मिळाली आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू होता म्हणजे एक वर्कशॉप होतं. त्यात 100 मुलं होती आणि सगळी अगदी 25 ते 26च्या एजची होती. आणि त्यांचा एक्सपिरियन्स 10-12 वर्षांचे होते आणि माझा एक्सपिरियन्स फक्त 2-3 वर्षांचा होता. मी तिथे गेले ना, मी खूप घाबरले होते, की आता नाही. म्हणजे शक्यता खूप कमी आहे. पण माझं एच-पी-पी चालू होतं आणि मला कुठेतरी वाटत होतं, की मला नाही, मी ह्याच्यातून बाहेर पडणार म्हणजे मला मिळणार हे. आणि 100 लोकातली त्यांनी फक्त 26 मुलं सिलेक्ट केली आणि त्यात मी होते. म्हणजे वाह! खूप म्हणजे इतका बदल आणि मॅम खरं सांगू का, की सगळे म्हणजे जरा पैशाचं जरी टेन्शन आलं ना मला असं काही, तरी त्या 2-3 तासात माझं तेही टेन्शन जातंय. हो. की असं प्रत्येक ठिकाणी होतं. म्हणजे पहिले अनुभव 3 महिन्यापूर्वीचा मला होता. जिथे जाईन तिथे ठोकर, जिथे जाईन तिथे ठोकर. की सगळे लोकं गृहीत धरायचे, की म्हणजे कोणी असं म्हणजे नेत्रा काहीतरी करतीये, काही नाही, की आहे म्हणजे आणि मी त्यांच्यासाठी किती काही केलं कोणासाठी, तरी त्यांना काही त्याचं कौतुक वाटायचं नाही, की काही नाही. मला कधी त्याचं क्रेडिट पण मिळायचं नाही. माझ्या बाळाला त्याचा खूप वाईट वाटायचं, "आई तू एवढी मेहनत घेतेस, एवढ्या लोकांसाठी करतेस, पण तुला कोणीच कधी क्रेडिट देत नाही आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही." याचा त्रास त्याला व्हायचा. पण मी म्हणायचे जाऊ दे. पण आता लोकं लोकं माझा सल्ला घ्यायला लागलेत. माझा पॉझिटिव्ह ऑरा त्यांना म्हणजे जाणवायला लागलाय. आणि आता एक मला एक असा कॉन्फिडन्स जो आलाय ना, ते म्हणजे मला मला वाटतं बोलायला शब्द नाहीयेत आणि मॅडम हे हं. फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय, इमोशनल की झाल्यात एकदम. मी एवढं बोलतीये इथे. करेक्ट. हे सुद्धा अविश्वसनीय आहे खरं म्हणजे. सो तू आता जे काही शेअर करतेस ना, मला वाटतं ही कदाचित खूप जणांना अशी इथे पोहोचेल अशी ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट आहे. कारण कितीही कष्ट करणं आणि तरीही त्याचं यश न मिळणं किंवा त्याचे रिझल्ट्स आपल्याला हवे तितके तर ठीक आहे. त्याच्या जवळपासही न पोहोचता येणं हे काय असतं? हा ज्यांना आयुष्यभर अनुभव घ्यावा लागतो, ज्यांचा हा पॅटर्न असतो, त्यांनाच माहिती आहे की हे किती त्रासदायक असू शकतं आणि त्यातनं मोकळं होणं, असे पंख फुटल्यासारखं उडता येणं, हे किती भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन आहे. ऑसम. थँक यू व्हेरी मच फॉर शेअरिंग धिस. खूपच छान आहे हे सगळं तुझ्या बाबतीत होताना बघणं, तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत होताना बघणं. म्हणजे तुमच्या प्रत्येकाचं जर्नी ॲज अ कोच मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि आपण जसं म्हणतो की पॉइंट ए टू पॉइंट बी, आता तुमचा पॉइंट बीचा जो काही प्रवास सुरू आहे किंवा जे तुमचे त्यातले अनुभव आहेत, की तुम्ही स्वतः तर ट्रान्सफॉर्म झाला आहातच आणि आता तुम्ही इतरांसाठी सुद्धा ह्या गोष्टीची मदत घेऊन हीलिंग सुरू केलंय किंवा त्यांना ह्या गोष्टींची अशी म्हणतो ना, आपण साखर खाल्ली ती छान गोड आहे, तर दुसऱ्यांना पण थोडी-थोडी त्याची चव मिळायला द्यायला पाहिजे, पाहिजे. हे जे तुम्हाला वाटतंय. सो
तो अनुभव कसा आहे? म्हणजे नेत्रा जसं म्हणाले, की मी तर बोलूच शकेन असं मला वाटायचं नाही. तिथपासून ते आता इतरांना हीलिंग देण्यापर्यंतचा जो जर्नी आहे, तो आताचे जे अनुभव आहेत, ॲज अ हीलर, ॲज अ प्रॅक्टिशनर जे अनुभव आहेत, त्याबद्दल शेअर कराल? अगदी म्हणजे प्रोफेशनली करत असाल तरीही शेअर करा. प्रोफेशनली करत नसाल पण घरातल्याच लोकांना चैत्रालीने ऑलरेडी एक अनुभव शेअर केला, की टोटली नॉन बिलीव्हर अशी एक व्यक्ती बिलीव्हर होऊ लागली आणि अलाइन झाली आहे. सो हो. असे काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. येस स्वाती. अ, ज्या स्त्रीकडे बघून मी हा कोर्स केला होता. माझ्यासाठी तर केलाच होता. पण तिची पण खूप इच्छा होती, की करा ना काहीतरी माझ्या मुलांसाठी. 2 मुलं आहेत तिला. सासू-सासऱ्यांबरोबर राहते ती आणि दोघंही खूप वाईल्ड आहेत. एक तर बोलतच नाही, आय कॉन्टॅक्ट अजिबातच नाही. 2 वर्षाचा आहे आणि दुसरा 6 वर्षाचा आहे. तर तो खूप हायपर ॲक्टिव्ह आहे आणि घरामध्ये ना सासू-सासरे असल्यामुळे आणि खूप लाडामुळे आईला मारणं वगैरे या गोष्टी खूप होत होत्या आत्तापर्यंत. पण जेव्हा मी कोर्स केला आणि तिला पहिल्यांदा सांगितलं, की "मी तुझी पहिली केस घेते आहे. प्रॅक्टिस म्हणून घेते आहे. तर रिझल्ट मिळेलच असं मला माहिती नाही. कारण माझी किती प्रॅक्टिस आहे वगैरे त्याच्यावर. मला याच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. पहिलीच केस होती. ती केस घेतली आणि खरंच आयुष्यामध्ये ना फरक पडायला लागला. त्या लेडीने मला 2 आठवड्यांनी सांगितलं, की "मी स्वतः खूप शांत झाली आहे." त्याच्यामध्ये इनर चाइल्ड हीलिंग होतं, पूर्वजांचं हीलिंग होतं. केस घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला, की हीलिंग नक्की कुठे द्यायचंय ते. हं. आता एकाचं हीलिंग पूर्ण झालंय, पण तिला अजून त्याच्यासाठी हवंय. कारण ड्युरिंग हीलिंग ना आय कॉन्टॅक्ट आता त्याचे खूप छान झालेत. म्हणजे जो तो अजिबातच बघत नव्हता कोणाकडे, आता तो बघून रिस्पॉन्ड करायला लागलाय आणि थोडंसं बोलायला लागलाय, जो तो अजिबातच बोलत नव्हता. तर ती इतकी खुश आहे आणि हे करता ना ती स्वतः मुलं हायपर त्याच्यामुळे ती डबल हायपर. नवरा फॉरेनला असतो, त्याच्यामुळे तिची खूप चिड आणि चिड म्हणजे इतके भांडणं टोकाचे, की त्या चिड-चिडमुळे ना कधीतरी सासऱ्यांना एकदा घराबाहेर काढलेलं म्हणजे इतकं जास्त होत होतं ते. आणि जेव्हा तिला सांगितलं, की अ, या निगेटिव्हिटीचा परिणाम तुझ्या सगळ्या एरियाजवर होतोय, तुझ्या मुलांवर होतोय. वेगळ्या पद्धतीने पण तिला समजावून सांगितलं. आता परिस्थिती अशी आहे, म्हणजे एक 7 आठवड्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या मुलासाठी सुरू केलंय. दुसरा मुलगा प्रचंड शांत झालेला आहे. आईला मारत नाही आणि सासऱ्यांबद्दल जो राग होता ना, आपल्या सगळ्यांच्या मनात कुठल्यातरी एका व्यक्तीबद्दल फार राग असतो. ती चांगली वागली तर आपल्याला जग चांगलं वागतंय असं वाटतं आणि ती वाईट वागली ना, तर अगदी टोकाचा राग आहे. अशी प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते. तिच्या आयुष्यात सासू-सासरे आणि आता ना ती म्हणते, की मला आता काही वाटत नाही. म्हणजे राग येतो, पण मला माहिती आहे, की तो शांत कसा करायचा. मी तिला पण सांगते, की "तू पण या 4 प्रयास बोलत जा." तर तो बऱ्या प्रमाणामध्ये ती सुद्धा खूप शांत झाली. म्हणजे आपल्याला अनुभव तर आपण घेतोच, पण आपण जग पण असं हील करू शकतो. घरातले भांडणं कमी होणं, त्याचा मुलांवर परिणाम होणं, हे जर सुधरत असेल, तर मग अजून काय पाहिजे? असे 2-3 अनुभव आले आहेत आणि त्याच्यामुळे घरातलं पण वातावरण दुसऱ्यांच्या एकदम व्यवस्थित झालेलं आहे. मला वाटतं तिला मुलांच्या बाबतीत जरी नुसतं एवढं अचीव्ह करता आलं, या तर एक्स्ट्रीम केसेस आहेत, पण एकूणच टीनेजर पेरेंट्सना कल्पना असेल, की अशा वयातली, अधेड वयातली मुलं घरामध्ये असणं आणि त्यामुळे वातावरण सगळं ताणलेलं असणं, त्यातून सुटका मिळू शकणं, ही शक्यता सुद्धा खूप छान वाटत असते. तुम्ही हिचं हीलिंग सुरू केव्हा केलं होतं आणि आता पहिल्या मुलाचं जे झालंय कंप्लीट, ते कधी सुरू केलं होतं? आपला कोर्स संपल्यावर लगेच सुरू केलं होतं. ती केस लगेच घेतली होती. अ, ओके. सो हां, त्याच्यामध्ये जुलैच्या आता शेवटी. त्यांना आता त्याचं कंप्लीट करून 2 आठवडे की 1 आठवडा काहीतरी झालेला आहे आणि आता फक्त तिला त्याचं झोपेचं पॅटर्न आहे, ते थोडंसं सुधारायचं आहे. म्हणून ती म्हणाली, की "प्लीज तू कर." मी तिला म्हटलं, की "तू अगं करू शकतेस." तर ती म्हणाली, "नाही, तुम्ही करा" म्हणून. याच्यामध्ये ना तुम्ही बरोबर बोललात. टीनएजर्सचे प्रॉब्लेम्स पण याच्यामुळे खूप छान सॉल्व्ह होऊ शकतात. एक केस अशी आहे माझ्याकडे, की 10वी चा मुलगा घरामध्ये प्रचंड चिड करतो आणि जेव्हा त्याला हीलिंग द्यायला लागली आणि अभ्यास स्वतःहून करत नाही. त्याचं पॅटर्न असं आहे, की अ, थोडासा पडला की खरचटतं आणि डायरेक्ट हाडच मोडतं त्याचं. अगदी काहीतरी निमित्त होतं. हीलिंग दिल्यापासून 1 महिना झालेला आहे. हीलिंग दिल्यापासून तो स्वतः अभ्यासाचं पुस्तक हातात घेतो. शाळेतून छान रिमार्क मिळत आहेत त्याला आणि चिड खूप प्रमाणामध्ये शांत झाली आहे. आणि टीनेजर्सचे हे प्रॉब्लेम्स ज्यांना माहिती आहेत त्यांना माहिती आहेत. काय असतात आणि आईच्या डोक्याला किती ताप होतो त्याच्यामुळे, घरातलं वातावरण किती बिघडतं. पण हे सुद्धा इश्यूज आपण खूप छान पद्धतीने एच-पी-पीने सॉल्व्ह करू शकतो. आणि इथे एक म्हणजे एक प्रश्न कदाचित ऐकणाऱ्यांच्या मनात येऊ शकतो, जो मला त्याचं उत्तर द्यावं असं वाटतंय, की हे परिणाम किती काळ टिकतात किंवा या हीलिंगचा परिणाम किती काळ टिकतो? तर एच-पी-व्हीमध्ये आपण मुळातच
फार मुळापर्यंत जाऊन हे हिलिंग करत असल्यामुळे तो जो काही प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी निघून जातो. सो त्याचं रिकरिंग होणं किंवा पुन्हा केव्हा तरी भविष्यात तो त्रास पुन्हा होणं हे शक्य होत नाही. एकदा तो म्हणजे यू कॅन नॉट डिप युअर फीट इन द सेम रिव्हर असा जो वाक्प्रचार आहे तो इथे वेगळ्या अर्थी मी म्हणेन की पुन्हा तो त्रास तुमच्या आयुष्यामध्ये परतून येत नाही. एकदा हील झालं की देन यू आर डन विथ दॅट एक्सपिरियन्स. व्हेरी क्यूट. अजून कोणाला असे काही एक अनुभव शेअर करायचे? हो, मला एक शेअर करायचंय की मी अजून प्रोफेशनली फार हे नाही करत आहे. पण माझ्या वैयक्तिक म्हणजे जवळ क्लोज रिलेटिव्ह पैकी एकाला मी ते देतीये. तर लहान मुलगी आहे. तिला डोळ्यांचा त्रास आहे. तर मी तिच्यासाठी पर्टिक्युलरली एचपीपी आणि ॲक्सेस असं दोन्ही मोडॅलिटीज यूज करतीये. तर एकंदरीत अवेअरनेस असं म्हणूया आपण. कारण चष्म्याचा नंबर तिचा खूप जास्त आहे आणि तिला जो प्रॉब्लेम आहे तो चष्म्याच्याही बियॉन्ड आहे. म्हणजे असतानाच व्हिजन कमी आहे. तर तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट अशी दिसते, की थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय. थोडी स्मार्ट झालीये. म्हणजे सतत जाऊन धडकणं, कुठेतरी पडणं असं. किंवा तिचे म्हणजे बुलिंग खूप होतं. तिच्याबरोबरची मुलं खेळताना तिच्याशी खूप जास्त तिला चिडवणं, तिला जो प्रॉब्लेम आहे तो सतत ॲड्रेस करत राहणं किंवा तुला हे नाही जमणार, तुला ते नाही जमणार कारण तुला चष्मा आहे. सो आता तिथे थोडंसं ओव्हरकम करतीये. जरा तरी अरेला कारे ती करायला शिकलीये. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण व्हिक्टिम म्हणजे तिचा एक असा स्वभाव बनत चालला होता, की कुठेही काही चुकलं तर ते माझ्यामुळे चुकलंय. तर हे आता कुठेतरी चेंज होतंय. तिच्या घरामध्ये जिथे लाईट नाहीये, अशा खोलीतही ती जात नव्हती. ती लास्ट फ्रायडेपासून तिच्या बेडरूममध्ये एकटी झोपतीये आणि कॉन्फिडेंटली शांतपणे झोपतीये आणि डायरेक्टली सकाळी ती मॉर्निंगला उठून तिच्या स्कूलला जाते. सो स्कूलला जाण्याचाही पॅटर्न तिचा गेले 3 महिने खूप डिस्टर्ब होता. तोही आता बऱ्यापैकी कव्हर होतोय आणि इव्हनिंगला पण तिला जो चष्मा लागायचा, तो ती स्वतःहून आता सांगते, की मला थोडा वेळ चष्मा नकोय. आणि असं नाही होतं, की चष्मा नाही घातला म्हणून ती कुठे पडते-धडते. तर ती नॉर्मल चष्मा असताना जसं खेळते, तर त्याच पद्धतीने ती खेळते. कॉन्फिडन्स लेव्हल चांगली झाल्यामुळं एक्झामच्या वेळेस तिला टेन्शन यायचं, जसं 10वीच्या मुलांना पेपरला टेन्शन यायचं असं. त्याने सांगितलं, की ते 10वीच्या मुलांना जे टेन्शन येईल, ते मला येईल का नाही? मला उद्या पेपर आहे, मला लिहिता येईल का नाही? आता ती एवढं सांगते, की मला येतंय. मला जेवढं येतंय तेवढं मी लिहू शकते. सो हे सगळं एच-पी-पी आणि एक्सेस या दोन्हीचं कॉम्बिनेशन यूज करतीये मी ॲज अ हीलर तिच्यावरती. पण याचे रिझल्ट्स खूप अमेझिंग आहेत आणि ती जी केस आहे ती खूप क्रोनिक जेनेटिक डिसऑर्डरची केस आहे. त्याच्यामुळे येणारा प्रत्येक पॉइंट अगदी तो छोटा असेल किंवा एक 8 दिवसांनी जरी तो एखादा बदल घडला, तरी दॅट इज अ क्रुशियल थिंग. त्यामुळं त्याचा जो काही लाँग टर्म इम्पॅक्ट आहे, ज्याच्याकरता ॲक्चुअली होपफुल आहोत आम्ही सगळेजणच. कारण क्लोज व्यक्ती आहे, घरातली व्यक्ती आहे. तर ते खूप अमेझिंग आहे आणि त्याचे काहीतरी तुम्हाला डिजिट्समध्ये, पॉइंट नॉटमध्ये तुम्हाला रिझल्ट्स डे टू डे बेसिसवर दिसतायत. वंडरफुल. किती छान वाटतं आणि हे सगळं घडताना बघणं, विटनेस करणं हा केवढा सुंदर अनुभव असतो, की अ, ज्या केसेसमध्ये काही होऊ शकेल, नाही शकणार हे सगळंच अधांतरी असताना सडनली प्रगती दिसायला लागणं. हो. सो ब्युटिफुल. एक एक्सपिरियन्स मी सांगेन इकडे. ॲक्सेस मी शिकले आणि त्यानंतर घरी आल्यानंतर जसं आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते ना, त्यावेळेस सासूबाई इथे आलेल्या होत्या आणि मग आता साहजिकच त्यांना मी सेशन दिले. पहिल्या सेशननंतर त्यांना चांगलं वाटलं आणि म्हणजे झोप लागणं वगैरे हे व्यवस्थित आणि फ्रेशनेस हा एवढा चेंज त्यांना पहिल्या सेशननंतर वाटला आणि दुसऱ्या सेशननंतर झालं काय, की त्या सेशन घेऊन त्यांच्या बहिणीकडे झोपायला गेल्या होत्या. त्या जवळच राहतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरशः 6 वाजता त्या नाचतच घरी आल्या आणि मला अगदी त्यांना मांडी घालता येत नव्हती आधी. हातापायांना मुंग्या यायच्या आणि थोडं चाललं, की त्यांना बसावं लागायचं. म्हणजे असं कंटिन्युअसली ते चालू पण शकत नव्हत्या. पण त्या दिवशी दुसऱ्या सेशननंतर जेव्हा त्या दुसऱ्या दिवशी घरी आल्या, तेव्हा त्यांनी आम्हाला बसून मांडी घालून दाखवली. मला असं करता येतंय, मला असं करता असं त्या सगळं छान सांगत होत्या आणि तो जो चेंज आहे त्यांच्यातला, तो फक्त तेवढ्यापुरता नव्हता. अजूनही त्यांना तो फरक जाणवतोय, की आपल्या ह्या सगळ्या त्रासापासून आपल्याला असं-असं आपण आता मुक्त झालोय म्हणून. म्हणजे त्या आता मला म्हणतात एखाद्या वेळेस, की "नाही आली की एकदा तू मला पुन्हा सेशन दे. म्हणजे जे उरला-सुरला त्रास आहे तो पण निघून जाईल." असं त्यांच्याकडनं स्वतः आणि त्यांच्या सोबतच्या ज्या त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांना पण त्यांनी सांगून ठेवलं. फक्त होतंय काय, की माझं तेवढं तिथे जाऊन करणं होत नाहीये. अदरवाईज ते सुद्धा ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांचं तेच, की इतक्या सहज जर होतंय आमचं हे बरं, तर मग कशाला ना म्हणजे असं हे करायचं. मी नेहमी तेच म्हणते, की एवढे छान मार्ग असताना, उपाय असताना त्रास सहन करत जगू नये माणसांनी
आणि थँकफुली हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचलंय, ॲक्सेस बार्स, HPP. तर जास्तीत जास्त याचा उपयोग करून आपलं तर आयुष्य छान करून लगेचच घ्यावं. पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा याचा केवढा फायदा करून देता येण्यासारखा आहे. खूप मस्त. येस. एक गोष्ट सांगेल याच्यावर, एक जस्ट थॉट आलं मनामध्ये, की आपण सगळेजण कर्मसिद्धांतच मानतो. जे काही आहे ते कर्मच आहे. आणि आपण कर्मांची त्या कर्म कमी करण्याकरता पुण्यकर्म जास्त वाढवतो यावं, की चला भाऊ मागच्या काही जन्मातल्या कोणत्या जन्मात आपण काय केलंय त्याचे आपल्याला माहित नाही. परंतु या जन्मात आपण काहीतरी चांगलं करावं, त्याकरता आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. मला तरी असं एक वाटतं, की त्यामध्ये जर HPPची जर भर पडली, तर फास्ट कर्मा रिलीज होईल, असं मला एक आहे. माझा एक्सपिरियन्स स्वतःचा आहे. की आपण काही गोष्टी करताना असं नाही का, मला सांगितलं कोणी, की "बघ गायला तू दान कर, गायला चारा खाऊ घाल, हे कर." तर त्या चारा खाऊ घालण्याच्या सोबत जर मी HPP केलं, तर मला वाटतं की त्याचे रिझल्ट्स फार अजून लवकर चांगले मिळतील. कारण की कर्मच रिलीज करायचे आहेत आपल्याला, कर्माचीच आपण माफी मागतोय. तर HPP मध्ये पण तेच करतो आपण, की जे माफी मागचे जे 4 वर्ड्स आहेत आणि ॲडव्हान्समध्ये जे काही वेगळं अजून आहे, त्यामध्ये आपण तेच करतो, की जे कर्म आहेत ते त्याची मला माफी मागायची किंवा ते मला रिलीज करायचे. बरोबर. बाकीच्या बऱ्याचशा हार्ड गोष्टी असतात. आता बऱ्याचशा काही संस्कृतमध्ये असतात, काही श्लोक असतात, काही मंत्र जाप असतात. ते आपण नाही म्हणू शकत. पण HPP एक साधं आणि सोपं आहे. किंवा एखादी मंत्र म्हणताना आपल्याला बऱ्याच वेळा मनात शंका असते, "अरे, हा मंत्र चुकला तर मला याचे काही निगेटिव्ह परिणाम मिळतील का?" त्यामुळे तो जरी सोपा जरी असला मंत्र, आपण म्हणत नाही. "नाही बाबा, हा म्हणताना काही चूक झाली तर मला याचे परत अजून निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर काही येतील का?" कारण की अशा बऱ्याचशा गोष्टी किती आपल्याला असते. सीड केलेल्या आहेत आपल्या माइंडमध्ये, करेक्ट. की भरून ठेवलेल्या आहेत, की आपण नाही हे झालं तर काही चुकलं तर अजून त्रास नको. आसमान से लटका खजूर में अटका असं नको म्हणून आपण ते सोडून देतो. पण मला वाटतं की HPPमुळे ते एकदम ईझी होऊन जातं, की नाही बाबा मला माहिती आहे की माझा हा आहे. मला ह्याचीच माफी मागायची, हाच कर्म माझा रिलीज करायचा आहे. तर मी HPP अजून चांगल्या प्रकारे त्याच्यात करू शकतो. असं मला माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे तो. वंडरफुल. इन अ वे म्हणजे खूप छान पॉइंट बोललात तुम्ही, की HPP हे नुसतंच फॉरगिव्हनेसचं किंवा आय एम सॉरी प्लीज नाही, फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू इतक्याच 4 ओळी नसून इट इज अ कंप्लीट मोडॅलिटी ऑफ कार्मिक हीलिंग. म्हणजे तुमच्या कर्मांचं हीलिंग करण्यासाठीच्या ज्या काही पद्धती आहेत, ही एकमेव आहे असं अर्थातच आपलं म्हणणं नाही. नाही. पण ज्या पद्धती आहेत त्यातली सहज सोपी रोजच्या जगण्यामध्ये उतरवता येईल अशी आणि कोणालाही जमू शकेल अशी कुठलेही बिलीफ्स म्हणा किंवा कुठला पंथ, धर्म या कशाचाही अडथळा न होऊ देता सुद्धा करता येईल अशी ही मोडॅलिटी आहे. बरोबर. व्हेरी गुड पॉइंट. आणि चॉईसेस खूप वाढतात. म्हणजे आता मुकेशजी बोलत होते तेव्हा मला त्यांनी मगाशी पण हा एक पॉइंट रेज केला. तर त्याच्या म्हणजे आपल्या चॉईस काय वाढतो, की आपल्या आसपास कोण असणार आहे? आपण काही वेळेला ना आपण एखाद्या ठिकाणी एंटर करायला बघतो. पण ती गरज नाहीये. तुम्ही तुमचं म्हणजे जसं नाही का एक जर्नी आपण जे म्हणतो, तर तुम्ही तो HPPचा जर्नी स्टार्ट केल्यानंतर ना, ॲक्चुअली असं होत जातं, की खरंच जे लोक तुम्हाला वर्थ आहेत किंवा ज्या लोकांना तुमचा वर्थ वाटतो त्यांच्या लाईफमध्ये, की हां, बाबा नाही चैत्रालीसोबत मला बरं वाटतं. किंवा शी इज माय गुड फ्रेंड. असाच माणूस तुमच्यासोबत राहायला प्रिफर करतो. किंवा तुमच्या बद्दल म्हणजे एक असा लेटेस्टमधला अनुभव माझा स्वतःचा आहे, की तुमच्याबद्दल जर सतत काहीतरी कॉन्स्पायर होत असेल, म्हणजे सतत काहीतरी घडत असेल किंवा हां, म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स घडत असेल हां. अगदी खूपच बेसिक म्हणजे ते लेडीजमधलं असेल, कधी फॅमिलीमधलं असेल किंवा 2 मैत्रिणींमधलं असेल. तर त्या पॉलिटिक्समधून सुद्धा तुम्ही म्हणजे थोडक्यात एका निगेटिव्ह पाथमधून तुम्ही सतत बाहेर निघायला लागता. आसपास जिथे निगेटिव्हिटी आहे, तिथे कदाचित तुमचा एंट्री होत नाही किंवा तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी म्हणजे अगदी बाय हार्ट सांगते, की जो आमचा एक स्कूल ग्रुप आहे 5 मुला-मुलींचा, स्पृहाच्या बरोबरचा. ऑब्व्हियसली माझ्या मुलीला जो एकंदरीत त्रास आहे त्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्यांना असं वाटतं, की ही नको आम्हाला, आमची मुलं अशी आहेत, तशी जे काही सलाना-फलाना. आजकाल खूप पॅरेंट्सना स्वतःच म्हणजे थोड्या अपेक्षा असतात किंवा काय. आणि त्यातले 1-2 जण असतात, की नाही आम्हाला राहायचंय किंवा तुझा स्वभाव चांगला आहे. मैत्री आमच्या बायकांची झालेली आहे त्या मदर्सची. तर तिथे मला सतत असं होत होतं, की मला कोणीतरी ह्याच्यातनं बाहेर काढायला बघतंय. आणि आय वॉज अबाउट टू क्विट दॅट ग्रुप, की मला नाही म्हणजे HPP होण्याच्या आधीची गोष्ट सांगते. तर HPP केलं. नंतर माझा तो थॉट निघून गेला, की मी म्हटलं जाऊ दे सोड. पण किती वेळ भेटतो, किती वेळ विचार करायचा. लेटेस्टमध्ये असं झालंय, की जी कुणीतरी होती, ती बाहेर पडलीये आणि हे सगळं जे समेटायचंय, मिटवायचंय ते मी केलंय. आणि सो आय वॉज लाइक अ हिरो इन दॅट ग्रुप राइट नाऊ, की हिच्यामुळे ग्रुप आता आहे एंड ऑल.
आणि हे काहीतरी वेगळंच आहे. हे काहीतरी वेगळंच आहे आणि व्हाय आय वॉज देअर आणि ज्या पद्धतीने मी तिला कन्व्हिन्स केलं त्या व्यक्तीला, तर माझी जी ऍक्च्युली आमच्या दोघींचा प्लॅन होता की आपण तिला कन्व्हिन्स करून आणूया. तर ती नंतर मला म्हणाली की अगं तू खूप चांगली हिलर आहेस. शी डोंट नो अबाउट मी की मी एचपीपी केलंय किंवा काय. तर तू इतकं छान काउन्सिलिंग करतेस लोकांना, किती छान समजावलंस तू तिला तासभर. आणि कंप्लीट 1 आवर मी तिला काउन्सिलिंग करत होते आणि त्यातले कितीतरी पॉइंट्स हे इकडून कुठून तरी आलेले होते. असं मला पण जाणवत होतं. आणि तिथे जिथे मी अनवॉन्टेड होते, तिथे आता असं झालं की ओके हिला जमलं करायला, बाकी कोणाला जमलं नसतं. क्या सो बात इट कॅन हॅपन म्हणजे इन म्हणजे मेनी वेज जिथे आता. माणसं तुटू शकली असती तिथे जोडून ठेवायला सुद्धा आणि तिथे तुम्हाला बरोबर. युनिव्हर्सिटी मेन रोल दिला, जिथे तुम्ही अनवॉन्टेड होता. जिथे ॲज अ लिटरली सांगते, जिथे ॲज अ गार्बेज तुम्हाला ट्रीट केलं जात होतं आणि बिकॉज ऑफ युअर सम पर्सनल थिंग की इट्स ओके मला हे ऍडजस्ट करायला लागेल. दो मला ते करायचं नव्हतं, पण मला ते ऍडजस्ट करावं लागेल. तर बरोबर. तिथे मला ती रिस्पेक्टफुल प्लेस मिळाली. बरोबर. विच आय वॉन्टेड किंवा विच आय डिझर्व मे बी. कारण मी या सगळ्यात कधीच नव्हते. पण हे हळू समजत गेलं आणि कोण इथे कॉन आहे, कोण प्रो आहे हे कळलं. अदर मेंबर्सना न बोलता परत तेच. न बोलता. ऍब्सोल्युटली. ते काहीही कधीही सांगायला न कळलं. जाता, कन्व्हिन्स न करायला लागता. एक्झॅक्टली की कोण डिप्लोमॅटिक आहे, कोण पॉलिटिकल आहे. पण ज्या लोकांना हे कळणं गरजेचं होतं, त्यांना ते सगळं पिक्चर व्यवस्थित क्लिअर झालं आणि आय डिडंट से एनी वर्ड फॉर एनीवन. सो तुमची बाजू पण तुम्हाला जर मांडावी नाही लागत आहे, तर यापेक्षा वंडरफुल काय असू शकतं. अगदी खरंय. अगदी खरंय. ग्रेट. सो वन लास्ट थिंग माझ्याकडून आणि देन आपण इतरांना ज्यांना प्रश्न असतील ते आपण घेऊया. सो मला तुम्हाला हे विचारायचंय की आता जी मंडळी तुम्हाला ऐकतायत आत्ता सेशनमध्ये आणि YouTube वरती सुद्धा ऐकतील. त्यांच्यासाठी पुढची नेक्स्ट स्टेप त्यांच्यासाठी काय असावी असं तुम्ही त्यांना सांगाल किंवा तुम्हाला त्यांना सांगावसं वाटतंय? व्हॉट शुड बी देअर नेक्स्ट स्टेप? मला एक सांगायचं आहे ॲक्चुअली, की प्रत्येकाने हा कोर्स जॉइन करावा. माझं लाईफ मी चेंज झालंय, तसं तुमचंही करा. डेफिनेटली. तुमच्या कारण पर्सनल फायनान्शियल हेल्थ रिलेटेड घरातले म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबर असतील किंवा तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांना इनिशियली बहुतेक प्रत्येक जण हाच अप्रोच ठेवतो की सेल्फ अप्रोच असतो बहुतेक लोकांचा. आणि त्यातही काही लोकांना कदाचित काहीच इश्यू नाहीये. पण ॲज अ हीलर काम करायचंय, दुसऱ्यासाठी वेळ आहे तुम्हाला द्यायला आणि तरीही तुम्हाला काहीतरी एक चांगलं काम करायचंय. तर नक्कीच हा एक असा मार्ग आहे की जो तुम्ही इझिली अडॉप्ट करू शकता आणि यामध्ये असं नाही की तुम्हाला वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करायची. आम्ही सगळेच 2-2 महिने झाले ते फक्त शिकून. तो म्हणजे मास्टरी यायला पण तुम्हाला नाही बाबा 10 वर्ष प्रॅक्टिस झाल्याशिवाय याच्यात तुम्ही मास्टर होत नाही बरं का. असं काहीच नाहीये. ज्या डेला तुम्ही हे शिकलात, ज्या डेला तुम्ही हे अब्सॉर्ब केलत, ज्या डेला तुम्ही हे नोट्स काढून तुमच्याकडे ठेवलत, त्या डेपासून तुम्ही ह्या गोष्टीचे मास्टर आहात. बाय प्रॅक्टिस काही गोष्टी उलगडत जातील. पण रिझल्ट जो मिळणार आहे त्याची कुठेतरी इंटेन्सिटी सेम आहे फ्रॉम डे 1. फक्त अवेअरनेसमध्ये हळू चेंज होत जाईल नक्कीच. पण डे 1 पासून जर इंटेन्सिटी सेम आहे आणि जर एखादी गोष्ट तुम्हाला दुसऱ्यासाठी करायची किंवा स्वतःसाठी करायची आणि ती जर तुम्हाला कमी वेळात करायची तर हा राजमार्ग आहे. येस. मुकेश? मी असं सांगेल, की कोणाला जर पी-एच-डी करायची असेल, तर पी-एच-डी करण्याकरता म्हणजे नर्सरी, के-जी, हे-जी सगळ्या गोष्टी करत तो मग त्याला जाईल, ज्युनियर, सीनियर सगळं करत वयाचे 40-35 वर्ष कमीत कमी तो घालवून टाकेल. आणि तेव्हा कुठे त्याला पी-एच-डी मिळेल. तेव्हा त्या गोष्टीचा त्याला आत्मसात होईल. परंतु एच-पी-पी आणखी जगात असं कोणीच व्यक्ती नाही आहे, की तो काही ना काही प्रॉब्लेममध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचणी आहेतच. कोणाला फायनान्शियल असेल, कोणाला फॅमिली असेल, कोणाला मेंटली असेल, कोणाला फिजिकल असेल, एनी. आणि तुम्हाला जर त्याच्यातनं बाहेर निघायचं असेल आणि त्याच्याकरता पी-एच-डी करायचं असेल, तर येत्या 10 दिवसात तुम्ही त्या दिवशी एच-पी-पी सुरू करा. तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्याचे रिझल्ट मिळतील. परंतु 10व्या दिवशी तुम्ही पी-एच-डी करून सर्टिफिकेट घेऊन बाहेर येणार, की नाही माझी पी-एच-डी याच्यात झाली. आणि प्रत्येकाने हा एक अनुभव घ्यायलाच पाहिजे, की मी स्वतः भारतातल्या जम्मू पासून तर कन्याकुमारी जे म्हणतो आपण, तो रूट पूर्ण केलेला आहे. वय वर्ष 45 मध्ये मी सगळं फिरून आलेलो आहे. काहीच सोडलेलं नाही. प्रत्येक गोष्ट मी करून बघितली, सगळं काही करून बघितलं. परंतु या एच-पी-पीच्या 10 दिवसाच्या प्रवासामध्ये जे अनुभव आलेत, पर्सनली माझं भरपूर फ्रेंड सर्कल पण आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांनाही काही पर्सनल एक्सपिरियन्स आलेत. तर प्रत्येकाने एक वेळेस तरी ही टेस्ट करावी. एच-पी-पीची टेस्ट घेऊन बघावी. नाही आवडलं काही अडचण नाही.
परंतु असं कोणीच निघणार नाही की नाही मला ही नाही आवडली. नाही, अनुभव हीच खात्री. ते हा वाक्य अनुभवीच आहे. खात्री. हा अनुभवीच खात्री. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय आहे की एक वाक्य आहे, एक चांगली म्हण आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अगदी ही ही म्हण जी आहे ही फक्त आणि फक्त एचपीपी ह्याच मॉडॅलिटीमध्ये तुम्ही सिद्ध करू शकतात की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. बरोबर आहे. बाकीच्या सगळ्या मॉडॅलिटी बेस्ट आहेत, पण त्याच्यामध्ये दी बेस्ट एचपीपी. HPP. अगदी बरोबर आहे. अगदी सहमत आहे या गोष्टीशी. कारण जेवढ्या मोडॅलिटीजचा अनुभव मला घेता आलाय त्याच्यात खरंच आहे की तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जे वाक्य आहे ना हे पूर्ण अर्थाने HPP मध्ये जसं अनुभवता येतं तसं इतर कुठेही नाही अनुभवता येत. ऍब्सोल्युटली खूप छान. सो अजून नेत्रा तुला येस नेत्रा बोल. नाही, हा अनुभव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. कारण म्हणजे खूप आपल्यामध्ये निगेटिव्ह पॅटर्न जे असतात, सतत सतत जे टेन्शन वगैरेचे पॅटर्न अगदी नील होतात या एच-पी-पीने आणि मी खरंच म्हणजे अगदी पोटतिडकीने सांगते कारण मी खूप त्रास सहन केलाय. खूप अनुभवलंय या गोष्टी म्हणजे आणि मी त्याच्यातून बाहेर पडले आणि आता म्हणजे मला खूप छान अनुभव मिळाला आणि प्रत्येकाने हा अनुभव एकदा घ्यावा. करून बघा. तुमचं लाईफ खरंच छान म्हणजे सुखकर म्हणतात ना, तसं होऊन जाईल. तर प्रत्येकाने जॉइन करा. मी तर माझ्या आजूबाजूला जेवढे असतील त्यांना मी सांगतेच आहे. पण त्यांना मी ह्याच्यात आणणारच आहे, की बाबा नाही तुम्ही करा. की प्रत्येकाने हा अनुभव घेतला पाहिजे आणि मी तर प्रार्थना करेन, की मॅम तुम्ही आपण पोहोचलं पाहिजे. HPP आणि पोहोचायला पाहिजे. हो, म्हणजे तुम्ही पोहोचलात ते सगळंच पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत. त्याच्यामुळे पोहोचलं पाहिजे आणि कारण सगळ्यांनी मिळालं पाहिजे. सगळ्यांना लाईफ छान जगायचंय आणि सगळ्यांनी याचा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं. खूप आणि माझी मनापासूनची इच्छा आहे, की खूप जणांनी जॉइन केलं पाहिजे. आणि कसं असतं ना, आपल्यापैकी प्रत्येकाने काही ना काही लिमिट्स स्वतःला घालून घेतलेल्या असतात, की ही गोष्ट मला जमणारच नाही. नाही बाबा हे माझ्या बाबतीत किंवा मी पोहोचू शकणारच नाही इथपर्यंत हे त्यांच्या मनाचा ठाम निर्णय असतो म्हणावा किंवा ते शिक्के त्यांच्या मनामध्ये अतिशय खोलवर बसलेले असतात. हे जर तोडायचं असेल, ह्या बाउंडरीज जर ब्रेक करायच्या असतील आणि स्वतःतलं काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं असेल, तर निश्चित एच-पी-पी इज अ व्हेरी गुड थिंग आणि हा एक तुम्हाला छान जसं मी आधी पण म्हणाले, की खूप सारे मार्ग दिसायला लागतात आणि त्यातला नेमका तुमच्यासाठी बेस्ट कोणता तेही तुम्हाला यातनं सापडून जाईल. त्यामुळे अगदी करावा असाचा कोर्स आहे आणि ॲज अ हीलर तुम्ही काम करा, नका करू त्याचं काहीही इथे ते तुमची चॉईस आहे. पण तुमच्या फॅमिलीचं लाईफ जर तुम्हाला ट्रॅकवर आणायचं असेल आणि एक पीसफुल आणि जास्त समाधानी आयुष्य आपल्याला कसं जगता येईल त्यासाठी पण एच-पी-पी तुम्हाला खूप छान दिशा देऊ शकेल. बढिया. थँक सो मच. आपण आता बाकी मंडळींचे प्रश्न घ्यायला सुरुवात करूया आणि त्याआधी मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे. जितक्या मोकळेपणे तुम्ही हे सगळं शेअर केलंय. खूप काही नव्या गोष्टी आपल्या ऐकणाऱ्या मंडळींना मिळाल्या असतील या तासाभराच्या चर्चेतनं, गप्पांमधनं आणि असेच वेगवेगळे पॉडकास्ट आपल्या YouTube चॅनलवर येत राहणार आहेत. त्यामुळे अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तर YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नवनव्या पॉडकास्टसाठी आमच्यासोबत कायम सोबत राहा, कनेक्टेड राहा. पुढचे प्रश्न घ्यायला सुरुवात करूया आपण. सो ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी जसं मनीषाने हँड रेज केलाय, Zoomमध्ये हँड रेज करण्याचा ऑप्शन असतो. तो वर करा, तो यूज करा म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करू शकेन. येस मनीष. नमस्कार सर्वांना. ऍक्च्युली मला प्रश्न काही नाहीये. ही माझा तिसरी वेळ आहे की मी हे ऐकतोय सेशन. त्यामुळे सगळ्यांचं फीडबॅक ऐकून मला एवढी इच्छा झाली की आता पुढचा कोर्स करावाच. जरूर. मोस्ट वेलकम. मोस्ट वेलकम इन द कम्युनिटी, इन द ट्राइब. येस. फक्त दिवाळीनंतर कधी असेल सांगा, कारण की आता हो ना. थोडं सीझनचा टाइम आहे आमच्या. त्यामुळे दिवाळीनंतर नक्की करू आपण. येस. आपल्या बॅचेस सुरू राहतात. मॅजिकल माइंडसेट या ग्रुपवर त्याचे डिटेल्स येत राहतात. होय. पुढच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तारखा सुद्धा मी शेअर करेनच. आता उद्यापासून सुद्धा ज्यांना ह्या हो. महिन्यात जमणार आहे त्यांच्यासाठी सांगते, की आता उद्यापासून आपली एच-पी-पीची ऑक्टोबरची बॅच सुरू होईल आणि ती पुढचे 10 दिवस चालणार आहे. त्याच्यात 2 दिवस मध्ये सुट्ट्या आहेत ॲक्चुअली. त्यामुळे 12 दिवस चालणार आहे. सो उद्यापासून म्हणजे शनिवार 12 ऑक्टोबर पासून या महिन्याची बॅच सुरू होतीये.
मी कमेंट्समध्ये त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स शेअर करते. ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ताच या जर्नीला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. आणि ऍक्च्युली एक जणांची रिक्वेस्ट होती, आमच्या ग्रुपमधले एक रेकी हिलर आहेत, खूप मोठ्या लेवलचे आहेत, ती पण जॉईन झाली आता. पण ती म्हणली भैया मुझे तो मराठी कुछ समजता नहीं है. मग ती थोड्या वेळाने ती लिव्ह झाली. तर तिची इच्छा होती की हिंदीत एखादा सेशन असावं. तर ती सगळ्या तिकडच्या म्हणजे युपी, जबलपूर वगैरेच्या लोकांना, राजस्थानच्या लोकांना ती जॉईन करू शकेल. अगदी कारण की तिचा तिकडे पगडा खूप आहे. अगदी नक्की. मला आवडेल. मला हिंदी ही भाषा अतिशय प्रिय आहे. मराठी आणि हिंदी दोघी मला अजिबात भेदभाव करता येत नाही. इतकं प्रेम आहे माझं दोन्ही भाषांवर. नक्की करू आपण. म्हणजे जर तिला जर समजलं तर ती पुढे पसरवायचं काम तर नक्कीच करेल ती. नक्की, नक्की. अवश्य. चालेल. दीपाली खांडेकर, मगाशी तुम्ही हँड रेज केला होता. अजून ज्यांना प्रश्न असतील त्यांना हँड रेज करायचा ऑप्शन जर लक्षात येत नसेल तर व्हिडिओ सुरू करा, म्हणजे मला तुम्हाला प्रत्यक्ष बघून तुमचा हँड रेज कळू शकेल. दीपाली खांडेकर, तुम्हाला प्रश्न होता मगाशी, तर हँड रेज करा, अनम्यूट करा. सो ग्रुपवर मगाशी एक प्रश्न आला होता, त्याबद्दल थोडंसं बोलते. ओके. मला वाटतं डेली लाईफ बद्दलचा जो प्रश्न होता तो आपण ऑलरेडी घेतलाय मगाशी. येस दीपाली, अनम्यूट करा. हा, अगं मगाशी अनम्यूट करता येत नव्हतं. नाही, मगाशी आवाज येत नव्हता तुमचा म्हणून प्रश्न मी विचारा दीपाली. हा नाही, प्रश्न नाहीच आहे मला. मगाशी आवाज नव्हता म्हणून मी हँड रेज केला होता. ओके. पण मला आता एक सांगायचं आहे, चैत्राली जोगदंड आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यात खूप फरक पडलाय. पहिल्यांदा त्या अशा खूप काळवंडलेल्या दिसत होत्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आहे. सो आय वॉन्ट टू कन्वे दॅट मेसेज. खूप छान वाटतंय त्यांच्याकडे बघायला आज. खूप किती छान. मस्त. थँक्यू मॅडम. ते मला पण खरंच notice खूप झालंय पण. नाही, खूप चेहरा खूप काळवंडला होता. म्हणजे मी जे काय अशा वेबिनारमध्ये जेवढा काय व्हिडिओ उघडा असायचा तुमचा, म्हणजे चालू असायचा तेव्हाच बघितलं. खूप डार्क सर्कल्स होती, खूप चेहरा असा स्ट्रेसफुल दिसायचा. हो. आज म्हणजे एकदम खूप ग्लो आणि असं मस्त पार्टी करून आल्यासारखा दिसताय तुम्ही. थँक्यू. हो, सध्या पार्टी चालू आहे. हां. चालू आहे. खूप छान वाटतंय चेहऱ्याकडे बघून. यू आर म्हणजे खूप रिलॅक्स्ड आहात आणि तेज आलं. हो. दीपाली, थँक्स फॉर द फीडबॅक आणि दिस ऑब्झर्वेशन. थँक्यू. थँक्यू. हां. थँक्यू. ओके. एचपीपी बद्दल अजून कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज नक्की विचारा. समजा आता अनम्यूट करता येत नाहीये, टेक्निकल काही इश्यू आहे, त्यामुळे जर असेल तरीही हरकत नाही. मी चॅट बॉक्स पण थोड्या वेळासाठी ओपन करते. फक्त इथले चॅट बॉक्स मधले प्रश्न नंतर बघता येणार नाहीत, त्यामुळे शक्यतो तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारले तर जास्त छान. सो आता हा जो फीडबॅक आला चैत्राली, त्याच्याबद्दल तुला काही म्हणायचंय का? नाही, पहिल्यांदा तर मला थँक्यू म्हणायचंय दीपाली ताईंना आणि काकूंना पण. त्यांनी पण कमेंट पुट केली, म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे मला. आणि मला ऍक्च्युली हे जाणवलेलं नाहीये, पण मला हसबंड असं सांगतायत की नाही तुझा चेहरा खूप बदललाय. आणि जे अनुभव येत आहेत किंवा मी म्हणणार रिलॅक्सेशन, की स्ट्रेस कुठेतरी किती घ्यायचा किंवा घेतला तर तो किती वेळापुरता घ्यायचा, ह्याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन सुरू झालंय. त्यामुळे त्या स्ट्रेसमध्ये मी नक्कीच दिवस नाही घालवत आता. जे माझे महिनोन-महिने जात होते. आणि ऍक्च्युली गोष्ट अशी की मी काल रात्री 1:30 वाजता झोपून सकाळी 6:30 ला उठलीये आणि त्याच्यानंतर मी 5 मिनिट बसलेली पण नाही. आता सेशनला बसली. आज अष्टमी असल्यामुळे दिवस इतका बिझी होता, पण तरीही त्यांना असं वाटतंय की आय एम रिलॅक्स्ड आणि फ्रेश. तर खरंच ही खूप, म्हणजे ही ऍक्च्युली एचपीपीची कृपा आहे. या सगळ्या ज्या काही जे काही हीलिंग आहे ना, जे आपणच म्हणजे काय म्हणतात, आता दिवाळी खरं तोंडावर, एखादा ड्रेस घेऊन ये किंवा एखादी साडी घेऊन ये या दिवाळीला. पण एचपीपी करावं, म्हणजे मी ऍक्च्युली जेव्हा केलं तेव्हा मला पण असं वाटत होतं की नाही होणार मला, म्हणजे फायनान्शियली फी भरणं असेल किंवा काय, किंवा आता मनीष सर म्हणाले की त्यांचा सीझन आहे आणि त्यांना पण ऍक्च्युली त्यांना, म्हणजे मला असं पर्सनली नाही, पण मला असं सांगायचं की त्यांना खूप वंडरफुल अनुभव येतील त्यांच्या सीझनमध्ये. इव्हन कामाचा स्ट्रेस सुद्धा, की जो कदाचित त्यांना झोपायला तेवढा वेळ नसेल, किंवा ज्यांना कुणाला हे बिझी दिवस असतात किंवा काही जण ऑर्डर्स वगैरे घेतात, तर तो स्ट्रेस पण कुठेतरी, म्हणजे 5 तासाच्या झोपेमध्ये पण तुम्ही बऱ्यापैकी फ्रेश राहता. मुळात तुमची एनर्जी वाढते का? तर मला असं कुठेतरी वाटतं की आपलं कर्मा हिलिंग आपण जे म्हणतो, एक तर पहिलं, आणि दुसरं निगेटिव्हिटी जी तुमच्या लॉजिकल माइंडमध्ये इतकी फिक्स बसली, जे मगाशीपासून हर्षाताई पण सांगतायत आणि नेत्राताई पण सांगतायत की ती निगेटिव्हिटी, ती मला शब्दात नाही पुट करता आली. पण मे बी दीपाली ताईंनी ते माझ्या अपीअरन्समध्ये कुठेतरी ऑब्झर्व्ह केलं की
त्यांना ड्रास्टिकली म्हणजे आम्ही वेबिनारमध्ये भेटलेल्या पर्सन आहोत दोघी जणी. तर त्यांना ते जाणवलं म्हणजे डेफिनेटली इट इज वर्किंग लाईक अ मॅजिक मॅजिक. आणि आपल्या नकळत होतंय ते. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. तुम्हाला पण खूप थँक्यू. रादर या अशा मार्गामध्ये गुरु मिळणं आणि तो गुरु तुमच्यासारखा असणं ही गोष्टच वेगळी. खरं. थँक्स फॉर चुझिंग दिस. येस. दीपाली म्हैसकर बोला. हो. पहिले थँक यू सगळ्यांना. खूप छान शेअरिंग झालं कारण उद्यापासून माझा हा कोर्स सुरू होतोय आणि आज हे ऐकून अजून पॉझिटिव्हिटी वाढली. दुसरी गोष्ट म्हणजे दीपाली खांडेकरला थँक्यू कारण ती माझी मैत्रीण आहे आणि आमच्या नेहमी अशा स्पिरिच्युअल खूप गप्पा व्हायच्या. बरीच म्हणजे वर्ष जुनी ओळख आहे आमची. आणि जेव्हा तिने हे केलं तेव्हा फोनवरती फक्त आमचं बोलणं झालं. ती मला म्हणाली, "दीपाली तू कर" म्हणून असं. मी म्हटलं, "मी करू का? पण मला अशा काही काही शंका आहेत की करू नको करू." ती म्हणाली, "काही नाही, तू कर म्हणून बिनधास्त कर." आणि ते झालं. त्याच्यानंतर मी दीपालीकडनं ऍक्सेस बारची 2 सेशन्स घेतली. मला छान वाटलं. म्हणजे एनर्जी जाणवली मला जी काय होती ती. बदल काय झाला लगेच 2 ह्याच्यात मी नाही सांगू शकणार. पण छान वाटलं आणि मग होपोनोनोच्या ह्याला ज्या आमच्या गप्पा होत होत्या तेव्हा मी दीपालीला ही कॉम्प्लिमेंट दिली. मी दीपालीला म्हणलं, "मी तुला इतके वर्ष बघतेय, पण आज जी काही तू माझ्यासमोर बसलीयस ना, तर ती जी मला वेगळी वाटतेयस तू. म्हणजे ते बोलताना जी फ्रिक्वेन्सी मॅच होते आपली, तर ती माझी तुझ्याबरोबर आज खूपच जास्त होती." ते आधीपासून आम्ही अशा सगळ्या स्पिरिच्युअल गप्पा शंकर महाराजांवरती किंवा स्वामींवरती वगैरे असं सगळं बोलायचो. ते मॅच व्हायचं आमचं स्पिरिच्युअल. पण ह्या वेळेला वेगळीच एनर्जी मॅच झाली आणि हे मी दीपालीला पहिल्याच ऍक्सिस बारच्या सेशनला तिला ही कॉम्प्लिमेंट दिली होती. दीपाली तुला आठवतीये का? तो दीपाली खांडेकर ज्यांच्याबद्दल दीपाली म्हैसकर हा. बोलतायत. हा. दीपाली खांडेकर सुद्धा HPP प्रॅक्टिशनर आहे. तिचाही हा कोर्स झालेला आहे आणि अशी ही सगळी मंडळी एकमेकांना कनेक्टेड आहेत, ओळखतात आणि खूप छान जवळून ऑब्झर्व पण करतायत, विच इज सो ब्युटिफुल. म्हणजे मी जेव्हा HPP कोर्स डिझाईन केला तेव्हा हे सगळं काहीच गृहीत धरलेलं नव्हतं की असे कॉस्मेटिक बेनिफिट सुद्धा होणार आहेत. बट दॅट्स सो ब्युटिफुल आणि ते इतरांच्या लक्षात येणं हे जास्त ऍक्च्युली आणि कसं झालं की मी ज्या वेळेला योगिनी मॅडमशी फक्त मेसेजवरती बोलले. मी त्यांना म्हणत होते की मला फोन करायचा आहे, पण त्या बिझी होत्या. त्यामुळे मी त्यांना व्हॉइस मेसेज टाकला माझ्या ज्या काही शंका होत्या त्या. आणि मी त्यांना म्हटलं इट्स ओके की मी फी लगेचच तुम्हाला हे करते कारण की हे आता मला करायचंच आहे. म्हणजे इतक्या विश्वासाने आणि हे तेव्हा दीपाली आणि मी भेटलो नव्हतो. हे फक्त आमचं फोनवरती झालं होतं बोलणं की तू कर म्हणून. आणि तिला भेटल्यावर दीपालीमध्ये आता खूपच मला छान पॉझिटिव्ह रिझल्ट इतके छान दिसले. तर थँक्यू दीपाली. तुला पण. थँक्यू सो मच Thank you. दीपाली फॉर शेअरिंग दिस अगेन. येस. ओके. सो अजूनही जर कोणाला प्रश्न असतील तर आपला ग्रुप आहेच. युट्यूबच्या कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण युट्यूबवर अपलोड होणार आहे. तिथे कमेंट्स ओपन असतील. तिथेही जर प्रश्न विचारायचे असले तर अवश्य विचारा. आणि उद्या आपण भेटतो आहोत रात्री 9 वाजता HPPच्या ऑक्टोबर बॅचच्या पहिल्या दिवशी. सो थँक्यू सो मच फॉर चुझिंग दिस गोल्डन सनराईज आणि पुन्हा भेटू. मनपूर्वक धन्यवाद. आभार सगळ्यांचे. तुमचे पण खूप आभार ताई. थँक्यू. थँक्यू योगिनीताई. आम्हाला तुम्ही प्लॅटफॉर्म दाखवून दिला आज. आणि उद्यापासून जे कोणी HPP जॉईन करते त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. नवीन एक अजून मिरॅकलचं जर्नी सुरू. वेलकम टू फॅमिली.